अमोल हरिदास काटेगावकर, सहाय्यक प्राध्यापक रसायनशास्त्र विभाग, KSKW महाविद्यालय, सिडको, नाशिक, आपले सर्वांचे स्वागत करतो। आज दिनांक 4 जून 2020 रोजी मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक, KSKW महाविद्यालय नाशिक तसेच डॉक्टर वसंतराव पवार महाविद्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच IQAC सेल सिडको महाविद्यालय नाशिक यांच्या सूचनेनुसार राज्यस्तरीय वेबिनार सिरीजचे आयोजन आपण केलेले आहे। आरोग्यविषयक जनजागृती अंतर्गत विविध विषयांवर विविध मार्गदर्शकांचे मार्गदर्शन आपणास या अंतर्गत लाभत आहे। या अंतर्गत आज आपल्याला महाराष्ट्रातील नामवंत स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर सीमा तायडे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभणार आहे। डॉक्टर तायडे यांचे रुग्णसेवेचे कार्य अमृत हॉस्पिटल अकोला येथून गेल्या 28 वर्षांपासून अविरतपणे चालू आहे। डॉक्टर तायडे यांनी स्त्रियांकरिताच्या विविध सामाजिक कार्यांमध्ये सहभाग नोंदविला आहे। त्यांना 2002 मध्ये समाज मित्र पुरस्कार, 2012 मध्ये जीवन गौरव पुरस्कार, 2014 मध्ये समाज भूषण पुरस्कार, 2016 मध्ये सेवा गौरव पुरस्कार, 2018 मध्ये राजमाता जिजाऊ पुरस्कार, 2019 मध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख जीवन गौरव पुरस्कार अशा नानाविध पुरस्कारांनी डॉक्टर तायडे यांना गौरवण्यात आलेले आहे। डॉक्टर तायडे यांचे विविध उल्लेखनीय कार्य त्यांनी गावातील सर्व महिलांना सुरक्षित मातृत्वाबद्दल मार्गदर्शन, तपासणी व जोखमीच्या मातांची ट्रीटमेंट, 2016 मध्ये आमचा गाव आमचा विकास मध्ये किशोरवयीन मुलींसाठी सुरक्षित मातृत्व रजोनिवृत्तीच्या कार्यशाळा आयोजित केल्या होत्या। ग्रामीण भागामध्ये ठिकठिकाणी रोग निदान शिबिरांचे आयोजन देखील त्यांनी केले आहे। चिखलदरा, मेळघाट येथील अतिदुर्गम भागात जाऊन आदिवासी स्त्रियांचे दुर्बिणीद्वारे कुटुंब कल्याण यशस्वी शस्त्रक्रिया देखील केल्या आहेत। अमृत हॉस्पिटल अकोला येथे अवघड व गंभीर स्वरूपाच्या यशस्वी शस्त्रक्रिया, बाकी आदिवासी भागामध्ये निर्मल निरोगी ग्राम दत्तक योजनेत त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे। कॉलेज तथा शाळांमध्ये रुबेला जनजागृती व लसीकरण मोहिमेअंतर्गत सक्रिय सहभाग नोंदवला आहे। रजोनिवृत्ती, अॅनिमिया व सुरक्षित मातृत्व यावर ठिकठिकाणी कार्यशाळांमध्ये सहभाग नोंदवला आहे। 11वी विद्यार्थ्यांची कॉलेज ऍडमिशन, मेस, हॉस्टेल इत्यादीचा ऍडमिशनचा खर्च त्यांनी स्वतः उचललेला आहे। किशोरवयीन मुलींसाठी ठिकठिकाणी कार्यशाळा आयोजित केल्या आहेत। अशा अनेक लोकोपयोगी कार्यात त्यांचा सहभाग आपणास दिसतो। अशा आदर्शवत डॉक्टरांचे मार्गदर्शन आपण घ्यावे व आपल्याशी निगडीत सर्व घटकांची योग्य रीतीने आपण काळजी घ्यावी। मी महाविद्यालय आदरणीय प्राचार्य डॉक्टर सोनखासकर मॅडम, डॉक्टर गिरासे मॅडम, डॉक्टर ज्ञानेश्वर पवार सर, प्राध्यापिका श्रीमती बच्छाव मॅडम यांच्या सर्वांच्या वतीने डॉक्टर तायडे मॅडम यांना मार्गदर्शन करण्याकरिता आमंत्रित करतो। डॉक्टर सीमा तायडे मॅडम। नमस्कार, माझं नाव सीमा तायडे। मी प्रॅक्टिसिंग गायनेकोलॉजिस्ट आहे आणि अकोल्यामध्ये 28 वर्षांपासून प्रॅक्टिस करते। तर आज माझा विषय आहे मातेचे गरोदरपण आणि डिलिव्हरी। तर मातृत्व म्हणजे हा सेन्सिटिव्ह विषय आहे, खूप महत्वाचा विषय आहे। आणि नवीन लग्न झालेलं जोडपं मातृत्व म्हटलं की हुरळून जातं, पण आपल्याला त्याच्याबद्दल काही प्लॅनिंग करणं आवश्यक आहे। तुम्हाला वाटत नाही का प्लॅनिंग करणं आवश्यक आहे आपल्याला? कारण आपण लग्नाचं प्लॅनिंग करतो, नुसत्या शेतीचं सुद्धा तर प्लॅनिंग करतो आपण। मग एवढ्या मोठ्या मातृत्वाचं प्लॅनिंग नको का? आपल्याला आता बाळ हवंय की नकोय हे आधीच ठरवायला पाहिजे ना। पण आपण तसं करत नाही। बऱ्याचदा काय होतं की नवीन लग्न झालेली जोडपं येतात आमच्याकडे आणि मॅडम 2च महिने झाले, 6च महिने झाले आणि आम्हाला आता नकोय बाळ।
मग आम्ही त्यांना सांगतो की सुरुवातीला जर तुम्ही हे टर्मिनेट केलं पहिल्या वेळेला, तर पुढे एखाद्या पेशंटमध्ये उशिरा दिवस राहतात किंवा मग न राहण्याचा धोका असतो नळ्या बंद झाल्यामुळे. तर त्याच्यामुळे आम्ही शक्यतो अशा पेशंटला टर्मिनेट करून देत नाही. तर आपण आधीच त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे. मग तुम्हाला पाहिजे, आपल्याला बाळ पाहिजे की नाही हे आधी ठरवलं पाहिजे. आणि नसेल पाहिजे तरी सुद्धा आपल्याला डॉक्टरांकडे जाणं आवश्यक असतं, आणि पाहिजे असेल तर जाणंच आवश्यक असतं. कारण वेगवेगळ्या तपासण्या डॉक्टर सांगतात तुम्हाला, तुमची हिस्ट्री विचारतात. कॉन्ट्रासेप्शन तुम्हाला पाहिजे असेल, समजा आता नको असेल, मग त्याचे फायदे तोटे ते तुम्ही जाणून घ्या. किती दिवस तुम्हाला वापरायचे ते तुम्ही जाणून घ्या. त्याच्यानंतर तुमचे मेन्सेस रेग्युलर आहेत का की इरेग्युलर आहेत ते डॉक्टरांना सांगणं आवश्यक आहे. तुमचे काही आधीचे आजार असतील किंवा तुमच्या घरामध्ये जेनेटिक डिसीज असतील, तुम्हाला असतील किंवा तुमच्या घरामध्ये आहेत का. नंतर डॉक्टर तुम्हाला रक्तलघूच्या तपासण्या सांगतात, हिमोग्लोबिन कमी आहे का. कारण याच्यामध्ये हिमोग्लोबिन जास्ती असणं हे फार महत्वाचं आहे, कारण त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट पुढच्या प्रेग्नन्सीमध्ये बाळावरती असतो. आणि हिमोग्लोबिन कमी असेल तर अबॉर्शन्स होतात, लवकर डिलिव्हरी होतात, पेशंट बाळ आतमध्ये दगावू शकतं किंवा मग मंदबुद्धी बाळ होतं. असं बऱ्याच गोष्टी कमी हिमोग्लोबिनमुळे होतात. आणि आपल्याकडे हिमोग्लोबिनचं प्रमाण खूप चांगलं नसतं महिलांमध्ये, आणि त्याच्यामुळे ऍडोलसंट पासूनच आपण त्यांच्याकडे बघत असतो, त्यांची काळजी घेत असतो, त्यांच्या डाएटकडे, त्यांचे हिमोग्लोबिनचं प्रमाण आपण वाढवायचा प्रयत्न करत असतो. त्याच्यानंतर युरिनची तपासणी सांगतात. युरिनमध्ये बऱ्याचदा इन्फेक्शन निघतं आणि त्याचाही परिणाम बाळावरती होत असतो, बाळाची वाढ कमी होणं. तर लघवीची तपासणी, त्याच्यामध्ये जंतू आहेत का, त्याची ट्रीटमेंट. नंतर डॉक्टर तुम्हाला ब्लड शुगर करायला सांगतात. नंतर HbA1c ची तपासणी असते, ती ब्लड प्री डायबेटिक आहात का तुम्ही. तर आपल्याला आता माहिती आहे की ब्लड शुगर, डायबेटीस आणि प्री डायबेटीस असो आपण, तर ते आपण रिव्हर्स होऊ शकतो, नॉर्मल होऊ शकतो. हे डाएटने आपण आता करू शकतो. तर हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर थायरॉइडची तपासणी. तर थायरॉइडमध्ये जर आपण केली नाही तपासणी आणि नंतर आपल्याला उशिरा कळलं तर बाळावरती त्याचा इफेक्ट होतो आणि मेंटली रिटार्डेड बाळ सुद्धा होऊ शकतं. शिवाय डॉक्टर तुम्हाला B12 व्हिटॅमिनची तपासणी, त्याच्यानंतर फोलिक ऍसिड, व्हिटॅमिन D3 ची तपासणी सांगतात. आणि D3 व्हिटॅमिन तर 99% लोकांमध्ये कमी असतं. त्याच्यामुळे ते आपण बरोबर केलं पाहिजे, इंजेक्शन घेऊन किंवा मग गोळ्या घेऊन त्याचे लेवल जे आहे ते आपल्याला बरोबर करावी लागते. हार्मोनची तपासणी सांगतात कधी कधी डॉक्टर. त्याच्यानंतर तुमचं व्हॅक्सिनेशनची हिस्ट्री विचारतात, चिकन पॉक्स, रुबेला, फ्लू व्हॅक्सिन तुम्ही घेतलंय का. कारण तुम्हाला पहिल्या 3 महिन्यामध्ये जर चिकन पॉक्स किंवा रुबेला झालं तर मग त्याचा खूप वाईट इफेक्ट बाळावरती होतो. आणि बाळामध्ये वेगवेगळ्या ऍबनॉर्मॅलिटीज होतात. कधी कधी मंदबुद्धी बाळ होतं, कधी त्याला हृदयाचा आजार होतो, कधी जलबांध म्हणजे दिसत जन्मापासून दिसणार नाही, बहिरेपण, लहान मेंदू म्हणजे मायक्रोकिफॅली. त्याच्यामुळे व्हॅक्सिन सुद्धा आपण आधी घेणं खूप महत्वाचं असतं. तसेच डॉक्टर तुम्हाला जेनेटिक कॅरियर टेस्टिंग सुद्धा सांगते. म्हणजे थॅलेसेमिया तुम्हाला आहे का, सिकल सेल अॅनिमिया आहे का, किंवा सिस्टिक फायब्रोमा, SLE. याच्यामुळे काय होतं की तुम्ही दोघं कॅरियर असाल तर बाळाला डिसीज होतो आणि बाळाला आयुष्यभर त्रास होण्याची शक्यता असते. आपण बघतो बऱ्याचदा की थॅलेसेमियाचे बाळ तर कितीतरी वर्षापर्यंत आणि आयुष्यभर आई बाबा त्याचे सारखं ब्लड ट्रान्सफ्युजनसाठी कुठेतरी घेऊन जातात आणि याच्यामध्ये त्यांचं आयुष्यभर मानसिक, इमोशनल, आर्थिक सगळं बाबींवरती आयुष्यभर फेस करावं लागतं. नंतर बोन मॅरो ट्रान्सप्लांट त्याच्यात करायचं म्हटलं तर ते खूप अवघड होऊन बसतं त्यांना, कारण खूप खर्चिक येते. तर डॉक्टर अशा पेशंटला ज्यांना प्रेग्नन्सी लगेच नकोय त्यांना फोलिक ऍसिडच्या गोळ्या आम्ही लगेच देतो, 3 महिने आधी देतो प्रेग्नन्सी राहण्याच्या आधी. त्याने बाळामध्ये दोष उत्पन्न होण्याचा चान्स कमी राहतो. त्याच्यामुळे फोलिक ऍसिडच्या गोळ्या ह्या 3 महिने आधी घेतल्या पाहिजे. आणखी हेल्दी बाळासाठी आपण काय काय करायला पाहिजे हे प्लॅनिंग सुरू आहे आपलं, बाळ राहण्यानंतर नाही, बाळ राहण्याच्या आधी, है ना. तर आणखी काय करावं लागेल, व्यसन जे आहे स्मोकिंग, ड्रिंकिंग किंवा मग तुम्ही तंबाखू खात असाल तर ते बंद केलं पाहिजे. टी आणि कॉफी पित असाल, जास्त प्रमाणात पित असाल तर 2च कप केलं पाहिजे, कारण त्याचा पण परिणाम होत असतो. त्याच्यानंतर हॉटेलिंग बंद करायला लागेल, गोड बंद करावं लागेल, व्हाईट ब्रेड, मैद्याचे पदार्थ सगळं बंद करावं लागेल, पिझ्झा बर्गर सुद्धा बंद, बरोबर आहे. तर हे सगळं करावं लागेल आणि हेल्दी डाएट घ्यावं लागेल. मग हेल्दी डाएट म्हणजे काय,
की आपल्याला थोडंसं कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी करावं लागेल आणि प्रोटीन्सचं प्रमाण वाढवावं लागेल. हिरव्या पालेभाज्या जास्ती खाव्या लागतील, मोड आलेल्या उसळी खाव्या लागतील. त्याच्यानंतर नॉनव्हेज तुम्ही खाऊ शकता, ज्याच्यात प्रोटीन्स जास्ती असतात. हे सगळं आपल्याला बरेचसे बदल करावे लागतील. मग हे बदल जे आहेत फक्त आईमध्ये करायचे आहेत का? तर आपल्याला फक्त आईमध्ये नाही करायचे, आपल्याला हे आई आणि बाबा या दोघांचं सगळ्यामध्ये बदल करायचे. तर याच्यामुळे काय होतं की पुरुष बीज आणि स्त्री बीज हे हेल्दी तयार होतात. आणखी महत्वाचं क्रिएशन करायचंय की आनंदी राहण्याचं क्रिएशन. घरामध्ये सगळीकडे आनंद पाहिजे. आनंदी वातावरण, आल्हाददायक वातावरण कसं राहील याची सगळी जबाबदारी कोणी घ्यायची? आपल्या सगळ्या घरातल्या लोकांनी, है ना. मिस्टरांनी आणि घरातल्या सगळ्या लोकांनी सकारात्मक विचार करून आनंदी वातावरण ठेवलं तर स्त्री बीज आणि पुरुष बीज हेल्दी तयार होतात. तर आपण आता बघूयात की ही प्रेग्नन्सीची कालमर्यादा आपण कशी ठरवतो, त्याचे टप्पे काय आहेत, आईमध्ये काय लक्षणं दिसतात. त्याच्यानंतर आपण बघूयात बाळ कसं तयार होतं, प्रेग्नन्सीमध्ये आहार कसा पाहिजे, ट्रीटमेंट काय देतो, त्याच्यानंतर त्याच्या तपासण्या कुठल्या कुठल्या असतात आणि सोनोग्राफीचं महत्व हे सगळं आपण बघणार आहोत. तर मानवी गर्भावस्था जी आहे तर 3 टप्प्यामध्ये आपण डिवाइड करतो. पहिले 3 महिने, नंतरचे 3 महिने आणि पुढचे 3 महिने, 3 ट्रायमेस्टरमध्ये. पहिले 3 महिने म्हणजे 12व्या आठवड्यापर्यंतचा काळ. तर याच्यामध्ये प्रेग्नन्सीचं निदान सुरुवातीला होतं. तर सगळ्यांना माहिती आहे की युरिन प्रेग्नन्सी टेस्ट करत असतात आणि युरिन प्रेग्नन्सी टेस्ट घेऊनच पेशंट बऱ्याचदा येतो आमच्याकडे आणि म्हणतो पॉझिटिव्ह आहे. तर ह्याच्यामध्ये मग आपण कधी कधी काय होतं की पाळी टळलेली असते पेशंटची आणि युरिन प्रेग्नन्सी टेस्ट निगेटिव्ह येते आणि पेशंटला वाटतं की आपल्याला जर त्रास होतोय, थोडंसं मळमळ होते आणि मी प्रेग्नंट तरी सुद्धा असू शकेल का, म्हणून ते डॉक्टरांकडे आमच्याकडे येतात त्या. आणि कधी कधी उशिरा ओव्हुलेशन होतं आणि उशिरा किंवा इरेग्युलर सायकल्स असतात आणि उशिरा दिवस राहतात. त्याच्यामुळे ती प्रेग्नन्सी टेस्ट कधी कधी उशिरा येते. कधी कधी प्रेग्नन्सी टेस्ट केलेली पॉझिटिव्ह असते पण सोनोग्राफीमध्ये त्याच्यानंतरही काही दिवसांनी काही दिसत नाही. मग अशा वेळेला प्रश्न पडतो की प्रेग्नन्सी आहे का, असली तर गर्भपिशवीमध्ये आहे की बाहेर आहे, एक्टॉपिक प्रेग्नन्सी तर नाहीये, नळीमध्ये तर नाहीये ना गर्भ, ही शंका आपल्याला उपस्थित केली जाते. आणि त्याच्यासाठी मग आपण सिरम बीटा एसीजी सांगतो आम्ही, परत सोनोग्राफी केली जाते, परत सिरम बीटा एसीजी केली जाते. मग याच्यामध्ये काय की पेशंटला वाटतं की हे काय चाललंय, म्हणजे किती वेळा आपण डॉक्टरांकडे जायचं. पण ज्यावेळेला एखाद्या पेशंटमध्ये काय होतं की एक्टॉपिक प्रेग्नन्सी याच्यामध्ये निघते आणि त्यांना वाटतं की नाही बरोबर केलं आपण, सगळ्या तपासण्या डॉक्टरांकडे जाऊन वारंवार केल्या त्या. हे सगळं करणं गरजेचं असतं. तर त्याच्यानंतर पेशंटला सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणजे नॉशिया आणि व्हॉमिटिंग, मळमळ उलट्या. तर याच्यामध्ये पहिल्या 3 महिन्यामध्ये हा त्रास जास्ती होतो. मग आम्ही पेशंटला सांगतो की अगदी थोडं थोडं जास्ती वेळा खा, तिखट तेलकट आंबट मसाला सगळं बंद. त्याच्यानंतर आईकडे जा किंवा आईला बोलवा, म्हणजे मग काय की स्वतः करून त्यांना जात नाही, कुणीतरी करणारं घरामध्ये पाहिजे. आणि अशा वेळेला मग आराम पण जास्ती लागतो कारण थकवा जास्ती आलेला असतो. त्याच्यामुळे आरामाची आवश्यकता असते. कधी कधी मळमळ उलट्या कशानेच कमी नाही होत. मग अशा वेळेला आम्ही काय करतो की 2 दिवस सलाईन घ्यायला सांगतो आणि त्याने 5-6 दिवस चांगले जाऊ शकतात आणि 12व्या आठवड्यानंतर बऱ्याचदा हा त्रास कमी होऊन जातो. 70% महिलांचा त्रास कमी होतो आणि खूप कमी पेशंटचा त्रास काही दिवस पुढे चालू राहतो. त्याच्यानंतर आणखीन त्रास असतो तो लघवीचा, वारंवार लघवीला जावं लागतं. तर हे कशामुळे होतं, तर गर्भपिशवी वाढायला लागते आणि त्याचा दाब गर्भपिशवीचा दाब हा लघवीच्या पिशवीवर पडतो आणि त्याच्यामुळे हा त्रास व्हायला लागतो. कधी कधी इन्फेक्शनमुळे पण वारंवार जावं लागतं. मग आम्ही लघवीची तपासणी पण करतो, त्याच्यात इन्फेक्शन असेल तर त्याची ट्रीटमेंट देतो. तर हे सगळं केलं पाहिजे. त्याच्यानंतर ब्रेस्टमध्ये काय बदल होतात, तर ब्रेस्टचा आकार वाढायला लागतो, पेशंटला दुखतं ब्रेस्टमध्ये. नंतर ॲरिओला जो काळा भाग असतो तो वाढतो, तो जास्ती काळा होतो, डार्कनेस जास्ती येतो. तर हे बदल कशामुळे असतात, तर हार्मोन्समुळे असतात. तर हे नॅचरल असतात. त्याच्यानंतर पोटात दुखतं, वरच्या पोटात दुखत असेल तर ते ऍसिडिटीमुळे दुखतं बऱ्याचदा. मग आम्ही सांगतो थोडं थोडं जास्ती वेळा खा, विभागून खा, एका वेळेला खूप जास्ती जेवू नका. त्याच्यानंतर खालच्या पोटात जे दुखतं तर आपण बघितलं की लघवीतल्या इन्फेक्शनमुळे दुखू शकतं आणि दाब आल्यामुळे दुखतं. आई सारखं कंप्लेंट करत असते, कधी छातीमध्ये दुखतं, कधी कंबर दुखते, कधी खालच्या पोटामध्ये दुखतं.
कधी वरच्या पोटामध्ये दुखतं आणि सगळे घरातले वैतागलेले असतात आणि बाबा सुद्धा बाळाचे बाबा वैतागून सांगतात की मम्मीला सारखं काहीतरी होत असतं. मग आम्ही त्यांना सांगतो की हा त्रास बऱ्याच स्त्रियांना होत असतं आणि फार काळजी करण्यासारखं नाही. तर आता बाळामधले आपण बदल बघूयात. ते बाळ कसं तयार होतं. तर पाळीच्या 14व्या दिवशी बीजांडातून बीज बाहेर पडतं आणि ते नळीमध्ये येतं. नळीमध्ये त्याचा शुक्रजंतूशी संयोग होतो आणि तिथे त्याचं बीज तयार होतं, संयोग होतो आणि नंतर 3ऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे 5 दिवसांनी ते गर्भपिशवीमध्ये येतं आणि गर्भपिशवीमध्ये त्याची वाढ व्हायला लागते. तर 4थ्या आठवड्यामध्ये ते खसखशीच्या दाण्या एवढं असतं आणि 5व्या आठवड्यामध्ये आपल्याला हार्टबीट्स दिसायला लागतात. असं त्याची वाढ हळूहळू व्हायला लागते आणि 12व्या आठवड्यापर्यंत त्याचं हृदय तयार होतं. त्याचे डोळे, कान, त्याच्यानंतर आतडे, लिव्हर, ब्लॅडर म्हणजे पोटातले सगळे अवयव तयार व्हायला लागतात तोपर्यंत, है ना. त्याच्यानंतर हातपाय सुद्धा बाहेर निघायला लागतात. 12व्या आठवड्यामध्ये हातपाय सुद्धा बाहेर निघतात. तर आता आपण एक छोटा व्हिडिओ बघणार आहोत. 1 ते 3 महिन्याच्या बाळाची वाढ कशी होते, बाळ कसं तयार होतं ते बघूया. पाळीच्या किंवा मेन्सेसच्या 14व्या दिवशी बीज बाहेर पडून त्याचा शुक्राणूशी मिलन होतं फॅलोपियन ट्यूबमध्ये आणि त्यानंतर 3ऱ्या आठवड्यामध्ये ते गर्भपिशवीमध्ये येऊन त्याची वाढ व्हायला लागते. पाचव्या आठवड्यामध्ये बाळाच्या हार्टबीट्स आपल्याला दिसायला लागतात. याला एम्ब्रिओ म्हणतात. आणि 9व्या आठवड्यामध्ये त्याची वाढ होऊन त्याला फिटस म्हणतात. 9व्या आठवड्यामध्ये नर्वस सिस्टीम आणि हार्ट तयार व्हायला लागलेलं असतं आणि 12व्या आठवड्यापर्यंत बाळ 6 सेंटीमीटर म्हणजे 2.5 इंच असतं. बाळाचे हातपाय तयार होतात, कान आणि डोळे तयार व्हायला लागतात. तसेच पोटातले ऑर्गन्स म्हणजे किडनी, ब्लॅडर, लिव्हर, इंटेस्टाईन्स सुद्धा तयार व्हायला लागतात. पहिल्या 3 महिन्यामध्ये आपण बघूयात याचा तपासण्या आम्ही कुठल्या कुठल्या सांगतो. तर त्याच्यामध्ये रक्तलघवीच्या तपासण्या, CBC, ब्लड शुगरची टेस्ट सांगतो, HIV, हिपॅटायटिस, या सगळ्या तपासण्या आणखी काही आवश्यक असतील त्या. नंतर या ट्रायमेस्टरमधलं सोनोग्राफी खूप महत्वाचं असतं. अर्ली प्रेग्नन्सी स्कॅन आम्ही म्हणतो याला. तर हे याच्यासाठी महत्वाचं असतं की गर्भपिशवीमध्ये आहे की बाहेर आहे, नळीमध्ये आहे की गर्भपिशवीमध्ये आहे, हे याच्यातून आपल्याला इन्फॉर्मेशन कळू शकते. आणि शिवाय पाळी जर रेग्युलर नसेल किंवा पेशंटला तारीखच माहिती नसेल तर मग आपल्याला डिलिव्हरीची तारीख काढायला अडचण जाते आणि मग अशा वेळेला एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरीसाठी हे स्कॅन डेटिंग स्कॅन सुद्धा म्हणतो. तर हे स्कॅन खूप महत्वाचं असतं. त्याच्यानंतर ही जी सोनोग्राफी असते याच्यानंतर दुसरी सोनोग्राफी आपण 11 ते 14 आठवड्यामध्ये करतो. तर त्याला म्हणतात NT स्कॅन. तर ही सुद्धा खूप महत्वाची सोनोग्राफी आहे. पेशंटला वाटतं की आत्ताच तर आपण सोनोग्राफी केली, परत आता 2-3 महिन्यामध्ये परत सोनोग्राफी का, पण ती अतिशय महत्वाची आहे. कारण याच्यामध्ये आपल्याला कळतं की डाऊन सिंड्रोमची रिस्क म्हणजे मानसिकदृष्ट्या विकलांग बाळ तयार होणार का. कारण ते एकदा ही सोनोग्राफी नाही झाली तर पुढच्या सोनोग्राफीमध्ये ते कळलं त्याचं गॅरंटी नसते. कधी कधी कळणारच नाही ते की मानसिकदृष्ट्या विकलांग. आपल्याला वाटतं की स्ट्रक्चरली सगळं चांगलं आहे आणि चांगलं बाळ होणार, पण हे याच्यामध्ये कळतं. त्याच्यामुळे ही सोनोग्राफी खूप महत्वाची आहे. याच्यानंतर जर तसा धोका असेल तर मग डबल मार्कर टेस्ट करतो आपण. त्याच्यामध्ये सुद्धा संभाव्य धोका असेल तर 16 आठवड्याला मग गर्भपिशवीतल्या गर्भाच्या बाजूचं पाणी काढून म्हणजे अम्निओसेंटेसिस करून आपण सेल्स तपासतो आणि धोका किती आहे, नक्की आहे की नाही ते आपल्याला कळतं. तसंच या दुसऱ्या सोनोग्राफीत म्हणजे 11 ते 14च्या NT स्कॅनमध्ये आणखी हे सुद्धा कळतं की आपलं ब्लड प्रेशर पुढे वाढू शकतं का.
आणि तसं जर आपल्याला दिसलं तर आम्ही ॲस्प्रिनची 150ची गोळी पेशंटला चालू करतो आणि त्याचा संभाव्य धोका कमी करतो. त्याच्यानंतर ड्रॉपलर स्टडीमध्ये हे सुद्धा कळतं की प्रिमॅच्युअर डिलिव्हरी पुढे होऊ शकते का. त्याच्यामुळे हे अतिशय महत्वाचं स्कॅन आहे आणि सगळ्यांनी केलं पाहिजे, एनटी स्कॅन. तर आपण आता बघूयात की आईने पहिल्या 3 महिन्याचा आहार कसा ठेवला पाहिजे. आईला मळमळ उलट्या जास्ती असतात, त्याच्यामुळे तिला जे आवडेल ते खा असं आम्ही सांगत असतो. तिखट तेलकट आंबट मसाला बंद, थोडं थोडं जास्ती वेळा 1 तासाने 2 तासाने तिने खात राहिलं पाहिजे, म्हणजे ऍसिडिटी बरीच कमी राहील. आणि त्याच्यानंतर पेशंट हायड्रेशन मेंटेन केलं पाहिजे, आपल्या शरीरातलं पाणी व्यवस्थित राहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये मळमळ उलटे असतात, त्याच्यामुळे एकदम तिला पाणी पिता येत नाही, थोडं थोडं दिवसभर पिलं पाहिजे. त्याच्यानंतर ती ताक घेऊ शकते, कोकम सरबत, पन्ह, नारळाचं पाणी हे सगळं घेऊन हायड्रेशन, पाण्याचं प्रमाण नीट ठेवलं पाहिजे शरीरातलं. तर या तिमाहीमध्ये संबंध टाळा आणि प्रवास टाळा असं सुद्धा आम्ही सांगत असतो. मग आम्ही मेडिसिन्स कुठली कुठली देतो यांना. मळमळसाठी मेडिसिन देतो, त्याच्यानंतर फोलिक ऍसिडची गोळी देतो, व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन D ची मात्रा थोड्या प्रमाणात देत असतो आणि अशा प्रकारे याची ट्रीटमेंट करतो. त्याच्यानंतर दुसरी तिमाही म्हणजे 4था, 5वा आणि 6वा महिना. आता मातेचा उत्साह याच्यामध्ये वाढायला लागतो, तिची मळमळ कमी होते, तिचा थकवा कमी होतो, तिला आवडणाऱ्या गोष्टी ती खाऊ शकते, तिची भूक वाढते आणि त्याच्यामुळे तिचा उत्साह वाढायला लागतो. अशा वेळेला गर्भाची पण वाढ होत असते आणि 12 आठवड्याचा गर्भ खालच्या ओटीपोटामध्ये वर्ण लागायला लागतो. सगळीकडचा ब्लड फ्लो वाढायला लागतो शरीरातला, त्याच्यामुळे स्वेट ग्लँड जे असतात शरीरातल्या त्याचा सुद्धा ब्लड फ्लो वाढतो आणि स्वेटी वाटायला लागतो. त्याच्यानंतर खालचा रेक्टमचा ब्लड फ्लो वाढतो, गर्भपिशवीचा दाब पण खालच्या वेसल्सवर येतो आणि त्याच्यामुळे तिथे कधी कधी पाईल्स होतात आणि कॉन्स्टिपेशन जर असेल तर मग फिशर सुद्धा होतं. मग अशा वेळेला त्याची ट्रीटमेंट आपल्याला करावी लागते. त्याच्यानंतर आपण बघूयात सायाटिकाचा सुद्धा पेशंटला त्रास होऊ शकतो. कमरेच्या मागची जी नव असते तर तिच्यावर सुद्धा दाब येतो आणि त्याच्यामुळे पूर्ण पाय खालपर्यंत कमरेपासून दुखत राहतो, तर याला सायाटिका म्हणतात. आता आपण बघूयात बाळामधले बदल. 16व्या आठवड्याचं बाळ कसं दिसेल. त्याला कानाने ऐकू यायला लागतं, प्रतिक्षिप्त क्रिया त्याची चालू होते आणि अगदी हळूहळू स्नायूच्या मुवमेंट्स त्याच्या चालू होतात, पण खूप कमी असतात, त्याच्यामुळे मातेला त्या कळत नाही आणि मातेला मुवमेंट्स ज्या बाळाच्या कळतात ते 19 ते 20 आठवड्यात कळतात. त्याच्यानंतर या ट्रायमेस्टरमध्ये बाळ मूत्र विसर्जन करायला लागतं आणि त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण आणि गर्भजल सुद्धा वाढतं. बाळाच्या भोवतीचं जे पाणी आहे ते वाढतं. बाळाची जननेंद्रिय सुद्धा आता तयार व्हायला लागतात. ब्लड फ्लो सगळीकडे वाढल्यामुळे व्हॅजायनल सिक्रेशन सुद्धा जास्त यायला लागतात आणि ते जर क्लिअर असतील तर मग त्याची ट्रीटमेंटची गरज नसते, पण त्याला दुर्गंधी येत असेल, तो पिवळसर असेल किंवा ग्रीनिश असेल तर मात्र ट्रीटमेंट घेण्याची गरज असते. आता बाळ जसं जसं वाढायला लागतं तशी पोटावरची स्किन सुद्धा ताणली जायला लागते आणि त्याला व्हाईट लाईन्स येतात, याला आम्ही स्ट्रेच मार्क्स म्हणतो. हे हार्मोन्सच्या बदलामुळे होतं आणि कधी कधी जेनेटिक सुद्धा कारण याच्यामध्ये असतं, म्हणजे आपल्या आईला असेल तर आपल्याला जास्ती प्रमाणात होतं. तर याच्यामध्ये स्किन स्पेशालिस्ट सुद्धा सांगतात आणि सगळेच की पहिल्यापासून अगदी सुरुवातीपासून पोटावरती काहीतरी स्टूल्स, ऑइल किंवा कुठलंही सॉफ्टनर हे जर चोळत राहिलं तर हा त्रास खूप स्ट्राया बऱ्याचशा कमी होतील. तर शरीरामध्ये पाणी जमा व्हायला लागतं, त्याच्यामुळे हातापायावर सूज येते. नंतर कधी कधी हातामध्ये ग्रीप येत नाही, कधी कधी भांडं नीट धरता येत नाही. तर हे पाण्याचा दबाव नवजवळ येतो आणि त्याच्यामुळे असं होत असतं. त्याच्यामुळे आपण पोझिशन बदलत राहा असं आम्ही पेशंटला सांगत असतो, एकाच पोझिशनमध्ये सारखं राहू नका. तर ही कधी कधी सूज जी असते ती हळूहळू वाढते, कधी काही पेशंटमध्ये म्हणजे 50% स्त्रियांमध्ये हळूहळू वाढते. पण एकाच वेळी वाढणारी जर सूज असेल तर मात्र आपल्याला पेशंटकडे जास्त लक्ष पुरवावं लागतं. हृदयाचा आजार आहे का, किडनीचा आजार आहे का, ब्लड प्रेशर एकदम वाढलं का हे बघावं लागतं आणि त्याच्याप्रमाणे ट्रीटमेंट करावी लागते. आता आहाराकडे आपण बघितलंच आहे की आपल्या मातेने आपला आहार 1.5 पट करावा. तिला आता 2500 कॅलरीज रोज लागत असतात
प्रोटीनयुक्त आहार जास्ती, कार्बोहायड्रेट कमी करावेत. हिरव्या पालेभाज्या आपण बघितलं, मोड आलेल्या उसळी, त्याच्यानंतर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, नॉनव्हेज सुद्धा खाऊ शकते. हे सगळं आहारामध्ये दिले समावेश केला पाहिजे. आणि एकाच वेळेला जास्ती खाल्ल्यापेक्षा विभागून 3-4 वेळेला जर आहार घेतला तर पचनही चांगलं होतं. या ट्रायमेस्टरमध्ये आपण परत रक्तलघवीच्या तपासण्या सांगत असतो, पुन्हा ब्लड शुगर करायला सांगत असतो. आणि त्याच्यानंतर सोनोग्राफी खूप महत्वाची असते. एनोमली स्कॅन म्हणतात. 18 to 20 वीक्स हे स्कॅन असतं. तर याच्यामध्ये बाळाचं स्ट्रक्चरल ॲबनॉर्मॅलिटी आहे का, बाळामध्ये काही दोष आहे का, हे आपल्याला कळतं. आणि शिवाय याच्यामध्ये बाळाच्या हृदयामध्ये काही दोष असू शकतो का, अशी शंका पण उपस्थित असेल. अशी शंका असेल तर 24 आठवड्यामध्ये बाळाच्या हृदयाची सुद्धा सोनोग्राफी सांगितली जाते. तर हे अतिशय महत्वाची सोनोग्राफी असते ही. त्याच्यानंतर याच सोनोग्राफीमध्ये गर्भपिशवीचं तोंड आखूड आहे की लूज आहे हे सुद्धा कळतं. आणि तसं असेल तर आम्ही गर्भपिशवीच्या तोंडावरती टाका मारायला सांगतो आणि तो 9व्या महिन्यात काढला जातो. तसंच टीटीचं इंजेक्शन पेशंटने घ्यायचं असतं. फ्लू वॅक्सिन सुद्धा देतो आधी घेतलेले नसेल तर. यामुळे आईला आणि बाळाला दोघांनाही प्रोटेक्शन मिळतं. आता आपण बघणार आहोत दुसऱ्या तिमाहीमध्ये बाळाची वाढ कशी होते, म्हणजे 4थ्या, 5व्या आणि 6व्या महिन्यात बाळाची वाढ. आता ऑर्गन्स मॅच्युअर व्हायला लागतात आणि बाळ ॲम्निओटिक फ्लुइड म्हणजे गर्भजल प्यायला लागतं. किडनीज काम करायला लागतात आणि त्यामुळे बाळ मूत्रविसर्जनसुद्धा करायला लागतं आणि म्हणून गर्भजलाचं प्रमाणसुद्धा वाढायला लागतं. बाळाला आता ऐकू यायला लागतं. गर्भाच्या मेंदूची वाढ हा यावेळचा महत्त्वाचा टप्पा असतो. या काळामध्ये गर्भाची प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे स्नायूंचे चलनवलन चालू होते. बाळाला प्रकाश दिसायला लागतो आणि 19 ते 20 आठवड्यात मातेला गर्भाची हालचाल जाणवू लागते. या काळात जननेंद्रिये सुद्धा तयार होतात. आता आपण तिसऱ्या तिमाहीकडे वळूया. या तिसऱ्या तिमाहीमध्ये 7व्या, 8व्या आणि 9व्या महिन्यामध्ये आईला आता अवघडल्यासारखं वाटायला लागतं. आईची झोप कमी होते. तिला अंदाज येत नाही की कुठल्या पोझिशनमध्ये चांगली झोप येईल. आम्ही डाव्या कुशीवर झोपा म्हणून सांगत असतो, पण कधी कधी तिला ते जमत नाही. मग अशा वेळेला आम्ही मागच्या बाजूने उजवीकडून उशी लावून घ्या असं सांगतो, म्हणजे ते पोटाचं डायरेक्ट प्रेशर स्पाईनवर येत नाही. तिची झोप कमी होते, तिला थकवा येतो, तिचे मूड स्विंग्स होतात, जॉईंटही लूज झालेले असतात आणि त्याच्यामुळे अंग पण दुखत असतं. आता आईचं वजन वाढायला लागतं. तिच्या पोटामध्ये त्याच्यामुळे दुखायला लागतं. तिला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो, कारण गर्भ जो आहे तो डायफ्रॅमकडे सरकत चाललेला असतो. तिला थकवाही जास्त येतो. आईचं वजन हे 9 महिन्यामध्ये साधारण 10 ते 12 किलो वाढलं पाहिजे आणि प्रत्येक महिन्याला 1 ते 1.5 किलोपेक्षा 1 ते 1.5 किलो वाढलं पाहिजे आणि त्याच्यापेक्षा जास्त नको. त्याच्यापेक्षा जास्त वजन वाढत असेल तर मात्र आपल्याला ब्लड प्रेशर वाढतंय का ते बघावं लागतं आणि त्याच्याप्रमाणे ट्रीटमेंट करावी लागते. 7व्या महिन्यामध्ये कधी कधी गर्भाचं पाणी कमी होतं गर्भाच्या भोवती, किंवा 7व्या महिन्यामध्ये, 8व्या महिन्यामध्ये आणि 9व्या महिन्यामध्ये केव्हाही गर्भाचं पाणी कमी झालं तर आपण कलर डॉपलर सोनोग्राफी सांगत असतो परत करायला. तर नॉर्मल याच्यामध्ये 7व्या महिन्यामध्ये सर्वात जास्त पाणी असतं आणि त्याच्यामुळे बाळ जे असतं ते छान फिरत असतं, म्हणजे डान्स करत असतं. त्याची उंची त्यावेळेला 17.5 इंच असते आणि ती त्याच्या पुढे वाढत नसते. त्याचं वजन साधारण त्यावेळेला 2 ते 2.25 किलो असतं. चेहरा पूर्ण तयार झालेला असतो. त्याचं त्वचेवर सुद्धा फॅट, चरबी जमा व्हायला लागते आणि त्या चरबीमुळे पुढे जेव्हा बाळ होतं त्याच्यानंतर बाळाचं टेम्परेचर मेंटेन करण्याकरता तिचा उपयोग होतो. बाळाची वाढ कधी कधी कमी असेल, पाणी कमी असेल तर कलर डॉपलर जी सोनोग्राफी करतो ती 34 ते 36 आठवड्यामध्ये केली जाते. नंतरही करू शकतो आपण आणखी. आणि शेवटच्या महिन्यामध्ये बाळ आता खाली खाली सरकायला लागतं आणि त्याच्यामुळे श्वासाचा त्रास जो आहे आईचा तो कमी व्हायला लागतो. पण खाली बाळ सरकल्यामुळे खालच्या भागांवरती प्रेशर येतं आणि त्याच्यामुळे खालचा भाग दुखायला लागतो आणि
अनइझी व्हायला लागतं आईला. कधी कधी बाळाची हालचाल कमी होते शेवटी. कधी कधी पाणी कमी होतं. कधी कधी जास्ती सूज येते. मग अशा वेळेला बीपी वाढते का हे बघावं लागतं. मी मूर्तिजापूरला व्हिजिट्स करत होते सुरुवातीला. त्यावेळेला माझी ओपीडी संपवून मी गाडीमध्ये बसणार तेवढ्यात एक पेशंट आले आणि 9व्या महिन्याची प्रेग्नन्सी होती तिला. ती म्हणली प्लीज मला बघा, आणि मी बघितलं जाऊन परत. तिचं बीपी 200/140 होतं. तिला म्हटलं तुला ताबडतोब तू घरी जाऊ नको आणि ताबडतोब तिथल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जा आणि तिथून नंतर अकोल्याला जा. पण त्या पेशंटने नंतर ती गेली नाही, हॉस्पिटलमध्ये सुद्धा गेली नाही, सरळ घरी गेली. आणि त्याच्यानंतर 3 दिवसांनी ती माझ्याकडे झटके तिला येत होते आणि ते झटके घेऊन आले आणि तिला मग सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवलं आणि तिथे तिची डिलिव्हरी झाली. तर हे सगळं अंगावर येऊ शकतं, म्हणजे बाळाला आणि आईला दोघांनाही जीव घेणं असू शकतं. त्याच्यामुळे याच्याकडे खूप दुर्लक्ष करून चालणार नाही आणि याची काळजी, बीपीच्या गोळ्या जेव्हा ऍडमिट व्हायला सांगितलं त्यावेळेला ऍडमिट होणं हे सगळं केलं पाहिजे. कलर डॉपलरमध्ये बाळाकडे जाणारा रक्ताचा पुरवठा कमी असेल, पाण्याचं प्रमाण कमी असेल, बीपी वाढला असेल किंवा जस्टेशनल डायबिटीस असेल तर आम्ही लवकर डिलिव्हरीचा सुद्धा निर्णय घेतो आणि लवकर डिलिव्हरी करत असतो. अति जोखमीच्या माता जर असतील, म्हणजे हाय रिस्क प्रेग्नन्सी असेल तर फार जास्त काळजी घ्यावी लागते आणि त्यांची डिलिव्हरी सुद्धा इन्स्टिट्यूटमध्येच करावी लागते. या अति जोखमीच्या माता कुठल्या कुठल्या असतात? ज्यांना सिव्हिअर अॅनिमिया आहे, ब्लड प्रेशर खूप जास्ती आहे, त्याच्यानंतर आधीपासून डायबिटीस आहे किंवा जस्टेशनल डायबिटीस आहे किंवा 4थ्या खेपेची डिलिव्हरी आहे किंवा आधीचं बाळ पोटामध्ये दगावलेलं आहे किंवा डिलिव्हरीच्या वेळेला दगावलेलं आहे, पहिलं सीझर असेल, कायवेळी झालेला असेल किंवा हृदयाचा आजार असेल मातेला किंवा मातेचं वय 35 वर्षापेक्षा जास्त असेल किंवा मग उंची 4'8" पेक्षा कमी असेल, म्हणजे 4 फूट 8 इंचापेक्षा कमी असेल तर मात्र अशा पेशंटची जास्त काळजी घ्यावी लागते. याच्यात जुळी बाळं असतील, शिवाय पायाळू बाळ असेल तरी सुद्धा त्यांच्या डिलिव्हरीमध्ये हाय रिस्क पेशंट असतात हे आणि त्यांच्या डिलिव्हरीमध्ये जास्त काळजी आपल्याला घ्यावी लागते. आता आपण बघणार आहोत 3ऱ्या तिमाहीतील बाळाची वाढ. बाळाचे लंग्स आता मॅच्युअर व्हायला लागतात. बेबी ब्रीदिंग करायला लागतं, म्हणजे श्वास घ्यायला लागतं आणि त्याच्या मुवमेंट्स आता तशा दिसायला लागतात. फिंगर नेलसुद्धा यायला लागतात. डोळे उघडतात आणि बंद होतात. 9व्या महिन्यात बाळाची पोझिशनसुद्धा ते बदलायला लागतं आणि बऱ्याच बाळांचं डोकं खालीसुद्धा यायला लागतं. मातेंचे आता बरेच प्रश्न असतात की आहारात आम्ही काय काय घ्यायचं आणि जेवणामध्ये काय काय घ्यायचं. तर 1.5 पट आहार आवश्यक असतो. 2500 कॅलरीज लागतात आपण परत सांगितलेलं. प्रोटीनची मात्रा वाढवायला लागते. संतुलित आणि पौष्टिक आहार आपल्याला घ्यायला पाहिजे. आपला महाराष्ट्रीयन आहार जो आहे, वरण भात भाजी पोळी कोशिंबीर हा खूप छान असतो. रोज हिरवी भाजी सकाळ संध्याकाळ पाहिजे. वाटीभर घट्ट वरण रोज पाहिजे. मोड आलेली उसळ आणि सीझनल फळं सुद्धा तुम्ही खायला पाहिजे. पेरू, चिक्कू, केळी, सफरचंद, संत्री, मोसंबी त्या सीझन मधली फळं खाल्ली पाहिजे. आमच्या बऱ्याच मातांना केळी खाऊ दिल्या जात नाही, पुढच्या होणाऱ्या बाळाला त्रास होईल म्हणून. तर तिला केळ खाऊ दिल्या पाहिजे. पौष्टिक असतं कारण त्याच्यामध्ये आयर्न आणि कॅल्शियमची मात्रा खूप जास्ती असते. आता हिरवी भाजी सुद्धा आपल्या बऱ्याच महिलांना मिळत नाही कारण ती कमी होते आणि सुरुवातीचे मुलं आणि घरातले पुरुष मंडळी ती खाऊन टाकतात आणि बऱ्याचदा त्यांना उरत नाही. खेड्यामध्ये तर असे प्रकार खूप होतात. तर मी एकदा प्रेझेंटेशन देण्यासाठी खेड्यात नेहमी जात असते मी, तर तिथे देत होते प्रेझेंटेशन. तर समोर आजीबाई बसलेल्या होत्या. तर त्याला म्हटलं मी आजीबाईंना की आजीबाई तुम्हाला सुदृढ बाळ पाहिजे की नाही, हुशार बाळ, बुद्धिमान बाळ पाहिजे ना. तर आजीबाई म्हटल्या हो. तर मग आपल्याला सुनेला रोज हिरवी भाजी पण खाऊ घालावी लागेल, तिच्या जेवणाकडे चांगलं लक्ष द्यावं लागेल. तर तिला उरत नाही भाजी नंतर, मग ते काय करता येईल आपल्याला. तर त्या आजीबाई म्हणल्या की मी म्हटलं त्याला की लवकर आधी तिला जेवता येईल का, सगळ्यांच्या आधी, किंवा तिच्यासाठी काढून ठेवता येईल का. आजीबाई ताडकन उभ्या राहिला कमरेवर हात ठेवून आणि म्हणल्या अशी कशी ती आमच्या आधी जेवेल. तर असा प्रकार बऱ्याच ठिकाणी आढळतो खेड्यामध्ये जास्ती. तर तिच्या जेवणाकडे आणि आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे.
तर काही काही मातांना प्रश्न असतो की मी तर मांसाहारी नाही आहे, शाकाहारी आहे, मग अशा वेळेला आम्ही काय करायचं. मग त्यांनी मोड आलेल्या उसळी, डाळीचं घट्ट वरण, दुधाचे पदार्थ किंवा दूध हे खाल्लं पाहिजे जास्ती. मातांचे प्रश्न अजून असतात की जेवणाच्या वेळेला आणखीन काय काळजी घ्यावी. तर गरोदर स्त्रीने शक्यतो शिळं अन्न खाऊ नये, ताजं अन्न खावं, उपवास करू नये, 3-4 तासांनी खावं आणि जेवणानंतर लगेच पाणी नको. दिवसभर 4-5 तांबे पाणी पिलं पाहिजे किंवा मग नारळ पाणी त्याच्याबरोबर लिंबू सरबत, ताक पण घेऊ शकतात, कोकम सरबत किंवा कोकम सरबत घ्यायला हरकत नाही. कुठले पदार्थ टाळावे तर तेलकट, मसालेदार, अति गोड हे सुद्धा टाळलं पाहिजे. बाहेरचे मैद्याचे पदार्थ नको, हॉटेलिंग नको. कच्ची पपई सुद्धा टाळली पाहिजे कारण ती ॲबॉर्टिशंट असते. गरोदरपणामध्ये त्यांना आणखी बऱ्याच शंका असतात की आम्ही कामे कुठली करावी. तर हलकी फुलकी कामं करायला हरकत नाही. झाडलोट, त्याच्यानंतर भांडी किंवा शेतीची सुद्धा हलकी कामं, कमी श्रमाची कामं करू शकता. कुठली कामं करायची नाहीये तर जड उचलणं किंवा जड वस्तू सरकवणं किंवा शिडीवर चढणं, स्टूलवर चढणं किंवा पाण्याचा हंडा उचलणं किंवा तो डोक्यावरून नेणं तर हे टाळलं पाहिजे. तर बऱ्याचदा काय होतं की हे बघितलं जात नाही आणि आता पेशंट येतात, मॅडम पहिल्या ट्रायमेस्टरमधले 2 महिने झाले आणि ब्लिडिंग सुरू झालं, मी काल पाण्याचा हंडा उचलला. मग पतिराज बरोबर असतात तर त्यांना सांगतो की हंडा उचलायला नको, हे ऐकतच नाही म्हणतात. मग मी त्यांना विचारते की ही जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे, घरी कोणीतरी दुसऱ्यांनी ही कामं केली पाहिजे. मग मात्र फक्त एकमेकांकडे ते बघतात. तर असं सगळं वातावरण आहे ते आपली जबाबदारी आपण घेतली पाहिजे आणि आपण ते टाळलं पाहिजे. तर व्यायाम कुठला केला पाहिजे असं विचारतात. तर रोज थोडा तरी व्यायाम केला पाहिजे. चालण्याचा व्यायाम सर्वात उत्तम आणि योगासनं तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केली तरी चालतात. विश्रांती किती घ्यायची हे पण विचारतात. तर 2-3 तास दिवसा विश्रांती घेतली पाहिजे. त्याने मातेला उत्साह वाढतो, तिचा मन आनंदी राहतं. रात्री चांगली 8-9 तास सलग झोप तिला मिळाली पाहिजे आणि ही सगळी घरातलं वातावरण सुद्धा चांगलं आनंदी राहील याची सगळ्या घरातील सगळ्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे. गरोदर स्त्रियांचा आणखी प्रश्न असतो की स्तनांची काळजी आम्ही कशी घ्यायची. तर रोज आंघोळीच्या वेळेला त्यांनी स्तन आणि स्तनाग्र रोज धुवावे आणि स्तनाग्रे आत गेलेली असतील तर ती ओढून बाहेर काढावीत रोज. नंतर त्यांना प्रश्न पडतो दातांची निगा कशी राखावी त्यांनी. तर दात रोज 2 वेळेला घासले पाहिजे, हिरड्याचा मसाज केला पाहिजे आणि प्रत्येक वेळेला खाल्ल्यानंतर चूळ भरली पाहिजे. तर टिटॅनसचं इंजेक्शन केव्हा घेतलं पाहिजे तर 4-5 महिन्यात आणि दुसरं 6व्या महिन्यामध्ये. टीटीच्या ऐवजी आपण डीटी घेऊ शकतो आणि फ्लू वॅक्सिन जर घेतलेलं नसेल तर फ्लू वॅक्सिन सुद्धा घ्यायचं आहे आपल्याला. तर आणखी विचारतात गरोदर माता किंवा त्यांचे नाते की लोहाच्या गोळ्या आवश्यक आहेत का, हिला पचत नाही मग हिने घ्यायच्या का. तर आपल्याकडे ॲनिमियाचं प्रमाण खूप जास्ती आहे आणि रक्त अल्पतामुळे काय होतं की बाळावर आणि आईला त्याच्यावरती खूप इफेक्ट होतो. म्हणजे आईला ॲबॉर्शन्स होऊ शकतात, प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होऊ शकते, मंदबुद्धी बाळ होऊ शकतं. त्याच्यानंतर जास्ती रक्ताचं प्रमाण कमी असेल तर बाळ आतल्या आत जाऊ शकतं. त्याच्यामुळे हे सगळे शिवाय डिलिव्हरीनंतर पेशंट सिरियस होते. रक्त जास्त कमी असेल तर थोड्याशा रक्तस्रावाने सुद्धा पेशंट सिरियस होते. त्याच्यामुळे आपल्याला रक्तवाढीकडे लक्ष पुरवलं पाहिजे. एक पेशंट आणि त्यांच्या सासूबाई बसलेल्या होत्या माझ्यासमोर आणि सासूबाई सांगत होत्या की ही लोहाच्या गोळ्या फेकून देते किंवा लपवून ठेवते, घेत नाही. मग अशा मातांना मी सांगत असते की तुम्हाला हुशार बाळ पाहिजे की मठ्ठ बाळ पाहिजे. हुशार बाळ पाहिजे असेल तर लोहाच्या गोळ्या घ्या, नाहीतर राहू द्या. मग त्या घेतात रेग्युलर. तर त्यांना काहीतरी असं दाखवलं पाहिजे तर त्याचा इम्पॉर्टन्स त्यांना समजून दिला तर मग त्या रेग्युलर घेतात. तर त्यांना स्वतःची स्वतः औषधं घ्यावी का असे विचारतात. तर स्वतःची स्वतः औषधं त्यांनी घ्यायला नको, त्याचा गर्भावरती परिणाम होतो. क्षकिरण तपासणी त्यांनी करायची का तर नाही, कारण त्याचा सुद्धा गर्भावर व्यंग उत्पन्न होऊ शकतं गर्भामध्ये. त्याच्यामुळे क्षकिरण तपासणी नको. तर अशा प्रकारे आपल्या मातेची काळजी घेतली पाहिजे. हेल्दी आणि
चांगलं बाळ राहण्यासाठी सर्व प्रकारची काळजी आपण सर्वांनी मिळून घेतली पाहिजे. तर आता आपण वळूयात लेबरकडे किंवा डिलिव्हरीकडे. तर आता जसं जसं प्रेग्नन्सीचा पिरियड संपत येतो, शेवटच्या महिन्याकडे प्रेग्नन्सी जाते, त्यावेळेला आईला बरेच प्रश्न पडलेले असतात की माझी ते प्रश्न विचारते की माझी डिलिव्हरी केव्हा होईल, नॉर्मल होईल ना, मग कळा कशा असतात, त्या कधी येतील, हे सगळे प्रश्न तिचे असतात. पूर्ण वाढ झालेल्या गर्भाला योनी मार्गातून बाहेरच्या जगात येईपर्यंतच्या या घटनाक्रमाला म्हणतात नॉर्मल लेबर किंवा नैसर्गिक प्रसूती. तर नॉर्मल लेबरमध्ये हा गर्भ पूर्ण वाढ झालेला असतो किंवा 37 आठवड्यांच्या वरचा असतो. हा डोक्याकडून जन्माला येणारा गर्भ असतो. त्याच्यानंतर नियोजित वेळेमध्ये पूर्ण होणारी ही प्रक्रिया असते आणि आई आणि बाळाला कुठल्याही प्रकारची इजा न होऊ देता झालेली ही प्रसूती असते. तर यांच्या लक्षणाकडे आता वळूयात आपण. याची पूर्वतयारी काय असते, तर प्रसूतीच्या कळा यायच्या काही दिवस आधी काय होतं की आईला हलकं हलकं वाटायला लागतं, कारण श्वसनाचा त्रासही कमी झालेला असतो, कारण डोकं खाली सरकलेलं असतं आणि त्याच्यामुळे प्रेशर जे वरचं येत असतं ते कमी होतं, डायफ्रामचं प्रेशर कमी होतं, त्याच्यामुळे तिला श्वसनाचा त्रास कमी होतो, हलकं वाटतं, दमछाक कमी होते. पण खालच्या डोक्याचं प्रेशर आल्यामुळे मात्र तिला सारखं सारखं लघवीला जावं लागतं, बद्धकोष्ठता होते, हा मात्र त्रास होतो आणि हा बाळाचं डोकं खाली घसरल्याचा परिणाम असतो. गर्भाशयाचं मूठ सुद्धा हळूहळू मऊ व्हायला लागतं आणि शिवाय कधी कधी खालच्या पोटामध्ये आणि जांघेमध्ये आईला दुखत असतं प्रेशरमुळे. तर आता आपण बघूयात की नैसर्गिक कळा कशा येतात. तर नैसर्गिक डिलिव्हरी जी एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरीला खूप कमी मातांची डिलिव्हरी होते, म्हणजे फक्त 4% मातांची डिलिव्हरी एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरीला होते. तर 70% मातांची डिलिव्हरी जी आहे ती 40 आठवड्यापूर्वीच होते. त्याच्यानंतर 30% मातांची डिलिव्हरी 40 ते 41 आठवड्यामध्ये होते. तर आता कळा कशा येतात ते बघूयात आपण. पाठीमध्ये मातेला दुखतं, ती कळ पुढे येते आणि थोड्या वेळात थांबते, परत 15 मिनिटांनी बारीक कळ येते, परत थांबते. तर नंतर हा रिलॅक्सेशनचा टाइम कमी होत जातो आणि कळाचा टाइम वाढत जातो. म्हणजे मग 7 मिनिटांनी यायला लागते, नंतर 5 मिनिटांनी यायला लागते आणि चांगल्या कळा म्हणजे 10 मिनिटांमध्ये 3 ते 4 कॉन्ट्रॅक्शन चांगले येतात, जे 30 ते 35 सेकंदापेक्षा जास्ती राहतात. या म्हणजे पेशंटच्या चांगल्या कळा असतात. काही पेशंटला काय होतं की कळा सुरू होतच नाही, पण युरिन सारखं पाणी जातं, म्हणजे लिकिंग होतं. मग अशा वेळेला आम्ही त्यांना ऍडमिट करायचा सल्ला देतो, कारण बाळाकडे इन्फेक्शन जाऊ शकतं आणि बाळाला इन्फेक्शन होऊ शकतं. कधी कधी काय होतं की ब्लिडिंग चालू असतं आणि म्हणजे कळा नसताना ब्लिडिंग होतं किंवा कळा असताना ब्लिडिंग होतं, तरी सुद्धा आम्ही ऍडमिट करायचा सल्ला देतो. कधी कधी 41 आठवडे होतात आणि दुखतच नाही पेशंटला, मग आम्ही कृत्रिमरित्या त्यांना दुखण्याचं इंजेक्शन किंवा टॅबलेट देऊन कळा आणतो आणि डिलिव्हरी करतो. शेवटच्या महिन्यामध्ये बाळाच्या मुवमेंट्स कधी कधी कमी झालेल्या असतात आणि जेवणानंतर जर 4 वेळेला एका तासामध्ये मुवमेंट नाही झाली तरी सुद्धा त्यांनी डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. आता डिलिव्हरीचा जो वेळ असतो तो खूप व्हेरिएबल असतो. कोणाचा 8-10 तास असतो तर कोणाची 24 तासात पण डिलिव्हरी होती. तर डिलिव्हरीच्या ज्या स्टेजेस आहेत ते 4 स्टेजेसमध्ये डिव्हाइड केलेल्या आहेत. पहिली स्टेज म्हणजे ट्रू लेबर पेन्स, म्हणजे कळा सुरू झाल्यापासून ते गर्भपिशवीचं तोंड पूर्ण उघडेपर्यंतचा पिरियड. तर हा व्हेरिएबल असतो, कधी कधी 8-10 तास, कधी 24 तासही उघडत नाही पिशवीचं तोंड, तसा हा व्हेरिएबल असतो. त्याच्यानंतर सेकंड स्टेज. सेकंड स्टेज म्हणजे पूर्ण गर्भपिशवीचं तोंड उघडलेलं असतं तो आणि बाळाच्या डिलिव्हरीपर्यंत, बेबीची डिलिव्हरी होईपर्यंतचा काळ म्हणजे सेकंड स्टेज. आता हिची वेळ किती असते तर 30 मिनिटं ते 1 तास. त्याच्यानंतर थर्ड स्टेज म्हणजे प्लासेंटा किंवा वार बाहेर येण्याचा काळ. तर बाळ आल्यानंतर किती वेळात आलं पाहिजे तर 5 मिनिटं ते 30 मिनिट हा पिरियड असतो. नंतर चौथी स्टेज ही खूप महत्वाची स्टेज आहे, ही 1 तासाची असते आणि प्लासेंटा बाहेर आल्यानंतर
1 तासामध्ये पेशंटला ऑब्झर्वेशनसाठी डिलिव्हरीच्या रूममध्येच आम्ही ठेवतो, तिथून हलवत नाही. कारण हा खूप महत्वाचा पिरियड असतो आणि याच्यामध्ये पोस्टपार्टम हिमरेज पीपीएच पेशंटला होऊ शकतं, ब्लिडिंग जास्त होऊ शकतं आणि म्हणून आम्ही ऑब्झर्वेशनसाठी तिथेच पेशंटला ठेवत असतो आणि हा अतिशय महत्वाचा पिरियड असतो. तर पहिल्या स्टेजमध्ये काय होतं लेबरच्या, की 10-10 मिनिटांनी कळा येतात. त्या 3-4 कॉन्ट्रॅक्शन 10 मिनिटात येतात आणि डोकं खाली सरकलेलं असतं आणि त्याच्यामुळे पेशंटला आवडल्यासारखं वाटतं, दुखणं सुरू असतं. तर कधी कधी 8-10 तासही लेबर पेन्स येतात आणि अशा वेळेला पेन्समध्ये पाणी भरपूर पिलं पाहिजे. नंतर श्वासावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे. ज्या वेळेला कळ येते त्यावेळेला श्वासावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि रिलॅक्सेशनचा वेळ येतो, म्हणजे रिलॅक्स होतो त्यावेळेला पेशंटने छानपैकी रिलॅक्स झालं पाहिजे. आणि पेशंटने झोपलं तरी चालतं, यावेळेला फिरलं तरी चालतं आणि झोपताना डाव्या कुशीवर झोपा असं सांगत असतो. आणि ज्यावेळेला स्ट्रेस फिरायचंय आणि ज्यावेळेला पुश करण्याची पेशंटची इच्छा होईल त्यावेळेला त्यांनी डॉक्टरांना सांगायचं आहे. बेबीचं डोकं आता खाली खाली यायला लागतं, म्हणजे गर्भाशयाचं तोंड पूर्ण उघडलेलं असतं, 10 सेंटीमीटर होतं आणि कळांमध्ये खालून बाळाचं केस दिसायला लागतात आणि आईला पूर्ण जोर करावासा वाटतो आणि जोराच्या कळेमध्ये डोकं बाहेर येतं आणि नंतर बाळ बाहेर येतं आणि डिलिव्हरी होते. आणि 5-10 मिनिटानंतर प्लासेंटा म्हणजे वार सुद्धा येते. मग आम्ही बाळाला ताबडतोब पुसून गुंडाळून मातेकडे स्तनाला लावतो ब्रेस्ट फिडिंगसाठी. आता आपण बाळाच्या डिलिव्हरीचा छोटा व्हिडिओ बघणार आहोत. सुरुवातीला बारीक बारीक कळा सुरू होतात. 5 ते 10 मिनिटाच्या अंतराने या कळा सुरू होऊन कमरेमधून दुखून पोटाकडे येतात. यावेळेला कधी कधी ब्राउनिश किंवा रेडिश म्युकोस डिस्चार्ज आपल्याला बाहेर येताना दिसतो. कधी कधी लघवीसारखं जास्त प्रमाणात पाणीसुद्धा बाहेर येतं किंवा कंटिन्युअस ट्रिकलच्या स्वरूपात पाणी येतं. माता हॉस्पिटलमध्ये असते आणि ही पहिली स्टेज बरीच मोठी असू शकते. डोक्याचा दाब हा गर्भपिशवीच्या तोंडावर म्हणजे सर्व्हिक्सवर पडायला लागतो आणि सर्व्हिक्स डायलेट व्हायला लागतं, म्हणजे उघडायला लागतं आणि डोकं सर्व्हिक्समधून खाली खाली यायला लागतं. त्याच वेळेला बाळाचं डोकंसुद्धा रोटेट व्हायला लागतं आणि पेशंटला जोरात कळा येतात, ज्यामध्ये तिला पुशिंग सेन्सेशन येतं आणि त्यात डोकं बाहेर यायला लागतं. छोटा कट देऊन ओपनिंग एनलार्ज केलं जातं आणि बाळाचं डोकं बाहेर येतं. नंतर पुन्हा शोल्डर्स आतमधून रोटेट होतात आणि नंतर बाहेर येतात. एकदा शोल्डर्स बाहेर आले की उरलेलं बाळ इझिली बाहेर येतं. बेबी डिलिव्हर झाल्यानंतर कॉर्ड कट करून बाळाला लगेच फिडिंगसाठी लावतो. 3rd स्टेज ऑफ लेबरमध्ये माइल्ड कॉन्ट्रॅक्शन्स येतात मातेला आणि 5 मिनिट ते 30 मिनिटामध्ये प्लासेंटा बाहेर येतो. त्यानंतर 4th स्टेज ऑफ लेबर ही 1 तासाची असते आणि मातेला ऑब्झर्वेशनसाठी डिलिव्हरी रूममध्ये ठेवल्या जाते. तर आता आपण बघूयात, करोनाने सगळीकडे थैमान घातलेलं आहे. तर करोना आणि प्रेग्नन्सीबद्दल आपण बोलूया. तर या काळामध्ये गरोदर माता घाबरून जातात, पॅनिक होतात. तर त्यांनी घाबरून न जाता स्वतःची काळजी घेतली पाहिजे. गरोदर मातांना असुरक्षित प्रवर्गामध्ये म्हणजे हाय रिस्क वर्गामध्ये टाकलेलं आहे. कारण काय की गरोदरपणी इन्फेक्शनचा चान्स थोडासा जास्ती असतो, कारण इम्युनिटी थोडीशी कमी झालेली असते. ज्या ज्या व्यक्तींमध्ये इम्युनिटी कमी होते किंवा प्रतिकारशक्ती कमी असते किंवा इन्फेक्शनचा फाईट करण्याची शक्ती जी असते ती कमी असते, तर त्यांना संक्रमण लवकर होतं. याच्यामध्ये कोण कोण येतात? मग लहान मुलं येतात किंवा वयोवृद्ध व्यक्ती येतात, म्हातारी माणसं किंवा आणखी काही आजार असेल तर ते सुद्धा ह्याच्यात येतात. आणि शिवाय
गरोदर माता येतात, कारण त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती थोडी कमी झालेली असते. आणि यांना मातांना हा धोका कमी कसा करता येईल, तर शक्यतो बाहेर जाणं टाळा, नियमित हात धुवा, कोरोना व्हायरसशी संपर्कात आलेल्या व्यक्तीशी संपर्क टाळा, नंतर ताजे आणि सकस अन्न खा, संतुलित आहार घेतला पाहिजे, शिळ्या भाज्या खाऊ नका, त्याच्यानंतर भरपूर पाणी आपण पिलं पाहिजे, लिक्विड जास्ती घेतली पाहिजे. यामुळे शरीरात पाण्याचं प्रमाण जास्ती राहील आणि इन्फेक्शन होणार नाही. फळं आणि फ्रेश व्हेजिटेबल सुद्धा खाल्ली पाहिजे. फळं आणि भाज्या या 10-15 मिनिटं मिठाच्या पाण्यात किंवा व्हिनेगरच्या पाण्यात टाकून स्वच्छ धुवून घेतल्या पाहिजे. आणि आपलं हिमोग्लोबिन सुद्धा चांगलं पाहिजे. आपल्या शरीरातली B12 ची मात्रा, फोलिक ऍसिडची मात्रा, त्याच्यानंतर व्हिटॅमिन डी ची लेवल नॉर्मल पाहिजे. आणि नसेल तर इंजेक्शन्स घ्या किंवा मग गोळ्या घ्या, टॅबलेट्स घ्या आणि ताबडतोब नॉर्मल करा. बाहेर जावं लागलं तर कुठेही टच करणं टाळा आणि केलं तर स्वच्छ साबणाने हात धुवावे आणि ते 20 सेकंदापर्यंत धुवा. चांगलं सॅनिटायझर वापरा. अनवॉश्ड हँड्स असतील तर चेहऱ्याजवळ नेऊ नका. तुम्हाला सर्दी खोकला झाला तर ताबडतोब त्याची ट्रीटमेंट करा. आणि ताप वाढत असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल तर डॉक्टरांकडे जाऊन ताबडतोब ऍडमिट व्हा. तुमच्या शरीरातलं इन्फेक्शन हे गरोदर असताना तुमच्या बाळापर्यंत पोहोचत नाही, हे लॅन्सेटचा रिपोर्ट म्हणतं. चायनामध्ये करोना झालेल्या गरोदर पेशंटचं ॲम्नियोटिक फ्लुइड म्हणजे गर्भजल तपासणी केल्या गेली आणि करोना व्हायरसचं इन्फेक्शन बाळापर्यंत पोहोचतं का हे बघितलं गेलं. तर त्यात असं दिसलं की हे इन्फेक्शन बाळापर्यंत पोहोचलेलं नाही. तर ही आपल्यासाठी गुड न्यूज आहे. त्यामुळे गरोदर मातांनी टेन्शन घेऊ नका. कमीत कमी स्ट्रेस घ्या. बाहेर वातावरण चांगलं नसलं तरी सुद्धा घरातील वातावरण सकारात्मक कसं राहील याच्यासाठी घरातील सर्वांनी प्रयत्न करा. कारण आई आनंदी तर बाळ आनंदी. मी डॉक्टर अमोल हरिदास काटेगावकर आज या मार्गदर्शनपर कार्यक्रमांतर्गत आभार व्यक्त करू इच्छितो. या प्रसंगी मला सांगण्यास आनंद होत आहे की आम्हाला अभिमान आहे की आम्ही मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक या आदर्शवत मानवतेचा विडा उचललेल्या संस्थेमध्ये कार्यरत आहोत. सर्व कर्मवीरांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून या संस्थेच्या प्रत्येक अंगाचे कार्य अविरत चालू आहे. त्याच कार्याचा भाग म्हणून आमच्या कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर J.D. सोनखासकर मॅडम यांच्या संकल्पनेतून अवतरलेला हा उपक्रम, त्यांचे विशेष आभार. आजच्या मार्गदर्शिका डॉक्टर सीमा तायडे मॅडम यांनी प्रेग्नन्सी आणि लेबर या विषयाशी जो विषय की प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत आहे त्या संदर्भात सोप्या आणि सरळ विषयावर मार्गदर्शन केले. त्यांचे मनपूर्वक आभार. त्यांनी मातृत्वाचे प्लॅनिंग कसे करावे, त्या संदर्भातील येणाऱ्या अडीअडचणी, तसेच ॲनिमिया, त्या संदर्भातील दुष्परिणाम, वेगवेगळ्या टेस्ट ज्यात B12, थायरॉइड, हार्मोनल, नंतर व्हॅक्सिन्स, मातृत्वाच्या प्रत्येक स्टेजबद्दल अनमोल मार्गदर्शन केले. मातृत्व अंगीकारण्याकरिता जे मेंटल प्रिपरेशन हवं असतं त्या संदर्भातही त्यांनी अनमोल मार्गदर्शन केले. त्या संदर्भातील डाएट प्लॅन, वेळोवेळी रक्त लघवी तपासण्या कशा कराव्यात त्या संदर्भात, बाळाच्या वाढीबद्दलच्या शंकांचे निरसन, विविध प्रकारच्या सोनोग्राफीज कशा असाव्यात, ट्रायसेमिस्टर ज्यामध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड मध्ये बाळाची वाढ कशी होते व त्या संदर्भातील काळजी कशी योग्य प्रकारे घ्यायची याबद्दल डॉक्टर तायडे यांनी अगदी विस्तृतपणे व सोप्या भाषेत सुंदररित्या सांगितले. बाळपणानंतरच्या आहाराबद्दल तसेच नॉर्मल डिलिव्हरीबद्दल सुंदर एक्सप्लेनेशन त्यांनी दिले.
कोरोना व प्रेग्नन्सीबद्दल देखील त्यांनी इन्फेक्शन कसे टाळावे याबद्दलही विस्तृतपणे माहिती दिली आहे. त्यांचे आभार. आमच्या संस्थेच्या सरचिटणीस माननीय श्रीमती निलिमाताई पवार, माननीय संचालक नानासाहेब महाले साहेब, तसेच सर्व पदाधिकारी, शिक्षणाधिकारी डॉक्टर डी काजळे सर, डॉक्टर नानासाहेब पाटील सर, तसेच या कार्यात कळत नकळत ज्या सर्वांनी मदत केली आहे त्यांचे, महाविद्यालयाच्या सर्व कर्मचारी वर्गाचे, सर्व प्राध्यापक वर्गाचे, डॉक्टर गिरासी मॅडम, डॉक्टर ज्ञानेश्वर पवार सर, प्राध्यापिका बच्चाव मॅडम यांच्या कार्याला विशेष सलाम. धन्यवाद. सर्वांचे आभार. डॉक्टर अमोल हरिदास काटेगावकर आपले आजच्या वेबिनार सिरीजच्या दुसऱ्या सत्रामध्ये स्वागत करत आहे. आज दुसऱ्या सत्रामध्ये डॉक्टर नानासाहेब पाटील, शिक्षणाधिकारी, मराठा विद्याप्रसारक समाज, नाशिक यांचे मार्गदर्शन आपणास लाभणार आहे. सर सध्या शिक्षणाधिकारी म्हणून मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक येथे कार्यरत आहे. तसेच सरांचं कर्मवीर ॲडव्होकेट बाबूराव ठाकरे इंजिनिअरिंग कॉलेज येथे प्राध्यापक म्हणून देखील कार्यरत आहे. सरांचं शिक्षण PhD SV नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सुरत येथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये ऑगस्ट 2015 मध्ये पूर्ण झाले. ME प्रवरा नगर लोणी येथे फर्स्ट क्लासमध्ये डिसेंबर 2006 मध्ये कंप्लीट झालं. BE फर्स्ट क्लासमध्ये मे 2001 मध्ये कंप्लीट झालं. त्यांच्या थेसिसचं टायटल आहे सम कॉन्ट्रीब्युशन्स टू द थिअरी ऑफ स्टॉकॅस्टिक डिफरन्शियल सिस्टीम्स. सरांनी कामाची सुरुवात टेक्निकल असिस्टंट म्हणून 2001 सालापासून केली. ते आज संस्थेचे शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सरांच्या या हरफन मौला व्यक्तिमत्वाचा साक्षात्कार आपल्यास झाल्यास काही आढळल्यास काही त्याचं वावगं ठरणार नाही. सरांनी व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून KK वाघ इंजिनिअरिंग कॉलेज नाशिक तसेच KBT कॉलेज नाशिक येथे पण कार्य पाहिले आहे. सरांचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स, सरांनी ISO सर्टिफिकेशन, अकॅडमिक कोऑर्डिनेटर म्हणून, NSS प्रोग्राम ऑफिसर म्हणून अशा नानाविध समित्यांवरती काम पाहिले आहे. सरांनी विविध इंटरनॅशनल, नॅशनल कॉन्फरन्समध्ये सहभाग नोंदवला आहे. इन्व्हायटेड टॉक्स, लेक्चर्स सरांनी वेगवेगळ्या कॉलेजेस, वेगवेगळ्या संस्थांमध्ये दिली आहे. सरांची IEEE ची मेंबरशिप आहे, तसेच ISTE ची देखील मेंबरशिप आहे. सरांचे रिसर्च पब्लिकेशन्स 4 इंटरनॅशनल तसेच 1 बुक चॅप्टर सरांचं पब्लिश आहे. सरांनी 5 इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये पब्लिकेशन्स केलेले आहेत. असे हे हरफन मौला व्यक्तिमत्व आदरणीय डॉक्टर नानासाहेब पाटील सर आपणास मार्गदर्शन करणार आहे. डॉक्टर पाटील सर. नमस्कार, मी डॉक्टर नानासाहेब श्रीपद पाटील, मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या तांत्रिक आणि व्यावसायिक महाविद्यालयांचा शिक्षणाधिकारी म्हणून काम करत आहे. मी सर्वप्रथम या सिडको महाविद्यालयाच्या या विशेष उपक्रमाला शुभेच्छा देतो आणि डॉक्टर सोनखासकर मॅडम आणि त्यांच्या सर्व टीमचं अभिनंदन करतो की त्यांनी आजच्या ह्या ज्वलंतशील प्रश्नावर एक राज्यस्तरीय कार्यक्रम हाती घेतलेला आहे. या अंतर्गत मला डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल या येथील व्यवस्था कोविडच्या दरम्यान काय करण्यात आली त्याच्यावर बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. जेव्हा लॉकडाऊन सुरू झाला आणि भारतात कोरोनाचा शिरकाव झाला
त्याच वेळेस आपल्या संस्थेच्या सरचिटणीस माननीय निलिमाताई पवार मॅडम यांच्या मार्गदर्शनाने आणि मेडिकल कॉलेज डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल रिसर्च सेंटर या महाविद्यालयाच्या डीन डॉक्टर मृणाल पाटील व त्यांच्या सर्व टीमने लगेचच त्याच्यावरच्या उपाययोजनांसाठी काम करण्यास सुरुवात केली. 15 मार्च नंतर लॉकडाऊन स्टार्ट झाल्यानंतर जसे जसे रुग्ण येत होते त्या रुग्णांमध्ये भरपूर सारे रुग्ण हे जे कोविडचे लक्षणं सांगितलेले आहेत त्याप्रमाणे येत होते. मग त्यांना जर हॉस्पिटल मध्ये एंट्री डायरेक्ट दिली गेली असती तर कदाचित हा फैलाव अजून वाढला असता आणि जे काही आपले हॉस्पिटलमध्ये 750 बेडच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेल्या रुग्णांना कदाचित बाधा झाली असती. हा धोका ओळखून दिनांक 16-17 मार्चपासूनच हॉस्पिटलच्या मेन गेटवरच एक ते 2 दिवसात कोरोना ओपीडी चालू करण्यात आली. ज्या कोरोना ओपीडीचा उद्देश एकच होता की कोणताही मनुष्य आत येताना त्याची थर्मल स्क्रीनिंग, त्याचे लक्षणं याशिवाय हे जाणून घेतल्याशिवाय आणि आतमध्ये येऊ शकत नाही. त्याचा फायदा असा झाला की ज्या रुग्णांना लक्षणं होती, ज्यांना ताप होता, ज्यांना खोकला होता, सर्दी होती किंवा कफ होता, अशा रुग्णांना त्या ओपीडी चेक करून त्याच ठिकाणी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार जिल्हा रुग्णालयात पाठवले जात होते. आणि उर्वरित पेशंटला ज्या काही मध्ये फॅसिलिटी आपल्याला देता येतात जसं एक्स-रे, CT स्कॅन, MRI, सर्जरी किंवा वेगवेगळ्या ज्या स्कीम्ससाठी त्यांना आत प्रवेश दिला जात होता. आता या ठिकाणी जो फ्रंटला जो आरोग्य सेवक काम करत होता जसं डॉक्टर्स, रेसिडेंट्स, नर्सेस, वॉर्ड बॉय, फार्मसिस्ट यांना सर्वांचं आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी हॉस्पिटल प्रशासनाने त्यांना सर्व सेफ्टी गार्ड्स, सेफ्टी मेजर्स प्रोव्हाइड केलेले होते. जसे PPE किट, कॅप, ग्लोव्ज, मास्क, हे सॅनिटायझर, सोडियम हायपोक्लोराईडचं फवारा वेळोवेळी आणि विशेष म्हणजे तिथे एक छोटंसं औषधालय पण सुरू केलं होतं की जेणेकरून तिथे चेक झालेल्या रुग्णाला ज्याला ताप थंडी नॉर्मल आहे अशा रुग्णाला तात्काळ तिथे औषधं देऊन घरी पाठवलं जात होतं. आणि जर त्याला काही घरी प्रॉब्लेम आला तर त्याला पुन्हा इकडे येण्याचं सांगितलं जात होतं. अशा प्रकारे हा दैनंदिन उपक्रम दिनांक 16-17 मार्चपासून सुरू झाला होता. आणि असं करत असताना जवळजवळ सर्व जिल्ह्याचा लोड, नाशिक जिल्ह्याचा लोड म्हणजे जे लॉकडाऊनच्या काळात हॉस्पिटल्स बंद होते, इतर हॉस्पिटल्स मोठमोठे नामांकित हॉस्पिटल्स बंद असताना डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज हॉस्पिटल रिसर्च सेंटरने सर्व प्रकारच्या रुग्णांना सर्व विभाग उपलब्ध करून दिले होते. आणि यामुळे जिल्ह्यातील आणि शहरातील गोरगरीब जनतेला एकमेव आधार हा डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज हॉस्पिटलचा होता. आणि या काळात आमच्या सर्व डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय यांनी मनापासून त्यांची सेवा केली. शहरातील मोठमोठे नामांकित हॉस्पिटल प्रत्येक पेशंट कोविड असेल असं सांगून त्याला घेत नव्हता, परंतु आम्ही त्याची काळजी घेऊन जर तो लक्षणं असेल किंवा खूपच ते लक्षणं खूपच वरच्या लेवलला असतील, जास्त डीपमध्ये असतील तर त्यांना सिव्हिल हॉस्पिटलकडे पाठवत होतो, पण उरलेल्या पेशंटला आम्ही सेवा देत होतो. असं करत असताना जिल्हा प्रशासनाला वाटलं की त्यांच्याकडच्या काही सुविधा किंवा त्यांच्याकडच्या काही बेड्स कमी पडतील कोविड पेशंटसाठी, तर त्यांनी दिनांक 6 मे पासून डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज हॉस्पिटल रिसर्च सेंटर याला डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित केलं. परंतु हे करत असताना त्यांनी फक्त पोलीस कर्मचारी, सरकारी कर्मचारी, अधिकारी वर्ग यांना कोविड पॉझिटिव्ह आल्यास अशा रुग्णांना आमच्या इथे आमच्या डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज हॉस्पिटल रिसर्च सेंटरमध्ये
ॲडमिट करण्यासाठी निर्गमित केलं, आदेशित केलं. आणि हे करत असताना आपल्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या सोयीसुविधा ह्या सर्वात उत्कृष्ट आहे. त्यामुळे पोलीस जसे जसे ॲडमिट होत गेले तसे तसे आपण त्यांना खूप साऱ्या चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट देऊन बरे करून पाठवले. अगदी त्यांच्या खाण्यापासून, डाएटपासून ते त्यांना तिथे नर्सेस वॉर्डबॉयने जाऊन काही साफसफाई असेल किंवा डॉक्टर्स आणि रेसिडेंट्सने राऊंड घेण्याचं असेल, त्यांचं BP, त्यांचं SpO2, त्यांचं एक्सरे काढणं, त्यांचं थर्मल टेम्परेचर घेणं, ह्या सर्व गोष्टी मनापासून केल्या. आणि त्याचाच रिझल्ट म्हणून आजपर्यंत 130च्या वरती पोलीस रुग्णांना आपण बरे करून पाठवले आहेत. आणि त्यांची घरी जाऊन देखील त्यांची काळजी फोनवरून घेण्याचं काम आपले डॉक्टर्स करतायत. त्यांना काही त्रास तर होत नाही आहे, त्यांनी काही डाएटमध्ये चेंज करायचं आहे का, काय अशा सर्व प्रकारच्या सूचना आपण देतोय. आणि आज रोजी 41 पोलीस पेशंट व त्यांचे नातेवाईक आपल्या डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. दुर्दैवाने फक्त 2 पोलीस पेशंटचा आपल्या इथे मृत्यू झाला. त्याला कारणही तसं आहे, ते शेवटच्या स्टेजमध्ये आपल्याकडे आले. म्हणजे आल्यावर 24 तासाच्या आत त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी कदाचित बाहेर उपचार घेतले किंवा अंगावर त्यांचा त्रास सहन केला आणि शेवटच्या स्टेजला त्यांना जाणीव झाली, त्यावेळेस ते आपल्याकडे ॲडमिट आले. आपण खूप सारे प्रयत्न करून पण त्यांचा जीव वाचवू शकलो नाही दुर्दैवाने. आणि यामुळे आम्ही पोलीस प्रशासनाला आवाहन केलं की ज्यांचे सिम्पटम्स दिसत असतील त्यांना वेळीच आमच्याकडे पाठवा. यासाठी आपल्या डीन मॅडमने, डॉक्टर मृणाल पाटील मॅडमने, आपल्या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉक्टर आरती सिंग, त्याही डॉक्टर आहेत, त्यांच्या मदतीने मालेगावला बंदोबस्तासाठी असलेल्या सुमारे 1200 पोलीस कॉन्स्टेबल आणि अधिकाऱ्यांचं आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने जाऊन तिथे त्यांची 2 दिवस कॅम्प लावून त्यांच्या आरोग्यविषयक चाचण्या घेतल्या. आणि त्याच्यात ज्या चाचण्यांमध्ये ज्यांना सिम्पटम्स होते त्यांना पुढील उपचारांसाठी नाशिकला हलवण्याची व्यवस्था केली. हे करत असताना आपल्या फ्रंट वॉरियर्स म्हणजे जे फ्रंटला डॉक्टर्स, MSW असतील, वॉर्डबॉय असतील, रेसिडेंट्स असतील, यांच्या सर्वांची काळजी घेणं हे डॉक्टर मृणाल पाटील यांच्या नियोजनाने अगदी सुकर झालं. त्यामुळे एकही सुदैवाने आजपर्यंत आपल्या हॉस्पिटलमध्ये एकाही कर्मचाऱ्याला तशी लक्षणं काही दिसली नाही. आणि आपले कर्मचारी जे काही ICMR आणि DMER मुंबई यांचे नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे आपण त्यांची काळजी घेत आहोत. आणि हे करत असताना आपण वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेस मार्फत या सर्व वैद्यकीय कर्मचारी असतील, सेवक असतील, आरोग्य सेवक असतील, यांच्या सर्व जेवणाची, राहण्याची व्यवस्था आपल्या कॅम्पसमध्येच केली. जेणेकरून हे कर्मचारी घरी गेल्यावर त्यांच्या घरच्यांना कोणताही त्रास नाही हो यासाठी आपण ही व्यवस्था केली. त्याकरता माननीय सरचिटणीस नीलिमाताई पवार मॅडम व सर्व संचालक मंडळाने यासाठी सर्व प्रकारचे मदत दिली. आणि आज रोजी सुद्धा या सर्व कर्मचाऱ्यांची आपण कॅम्पसमध्येच राहण्याची व जेवणाची सोय केली आहे. मधल्या काळात जेव्हा मुंबईवरून मजूर स्थलांतर होत होते UP आणि बिहारकडे, तेव्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेसतर्फे दररोज 150 ते 200 लोकांना एक जेवणाचं पॅकेट आणि पाण्याची व्यवस्था ह्या लोकांसाठी हायवेवर करण्यात आली. रोज आपल्या मेसची गाडी जुना औरंगाबाद नाका ते पिंपळगाव टोल नाक्यापर्यंत फिरत होती आणि ज्यांना गरजू आहे त्यांना सकाळच्या सत्रात जेवण आणि पाण्याचा पुरवठा करत होती. हे करत असताना काही चालणाऱ्या पेशंटला सुद्धा काही आजार असतील ते सुद्धा रुग्ण आपल्याकडे येत होते आणि आपण त्यांना सेवा देत होतो. याशिवाय जेव्हा नाशिक जिल्ह्यासाठी स्वतंत्र कोरोना टेस्टिंग लॅबची चर्चा ऐकायला आली त्यावेळेस तत्काळ माननीय सरचिटणीस मॅडम यांनी
शासनाला, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून की आपण जर परवानगी दिली तर आम्ही अशा प्रकारची कोरोना टेस्टिंग लॅब आपल्या डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटमध्ये देऊ शकतो, सेवा देऊ शकतो असं कळवलं. आणि त्याला शासनाचा पण चांगला प्रतिसाद आला आणि तत्काळ आपल्याला लॅब सुरू करण्याकरताचे जे काही सहाय्य आहे ते माननीय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अतिरिक्त जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सरांच्या मदतीने आपण चालू केलं. आणि यासाठी आपल्या मायक्रोबायोलॉजीच्या हेड डॉक्टर गांगुर्डे, नीता गांगुर्डे यांना व त्यांच्या 3 टेक्निशियन्सला एम्स नागपूर या ठिकाणी प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आलं. तिथे 4 दिवस प्रशिक्षण घेऊन आल्यावर डॉक्टर मृणाल पाटील आणि डॉक्टर नीता गांगुर्डे यांच्या मदतीने ह्या सर्व लॅबचा सेटअप, शासनाकडून अवेलेबल झालेल्या इन्स्ट्रुमेंट्सवर आधारित सगळं NABL ॲक्रेडिटेशन असो, ICMRची परवानगी, ह्या सर्व प्रोसिजर पूर्ण करून दिनांक 27 एप्रिल 2020 रोजी आपली कोरोना टेस्टिंग लॅब कार्यान्वित झाली. आणि त्या कोरोना टेस्टिंग लॅबमध्ये सुरुवातीला मालेगावचा लोड खूप असल्यामुळे आणि आपली क्षमता 200 असल्यामुळे मालेगावचे 500 ते 600 स्वॅब येत होते. अशा काळात आपल्या लोकांनी 3-3 शिफ्टमध्ये काम करून सतत 7 दिवस लॅब 60 कर्मचाऱ्यांच्या आधारे दररोज 3 शिफ्टमध्ये आपण पूर्ण लोड काढत गेलो आणि शासनाला मदत करत गेलो आणि समाजाला मदत करत गेलो. हे आपलं कर्तव्य हे मानूनच कुठल्याही प्रकारे कोणत्याही कर्मचाऱ्यांनी मी हे काम करणार नाही, मी हे काम करणार नाही असं कधीच जाणवलं नाही. आणि सर्वांनी सेवाभाव वृत्तीनेच, जे संस्थेचं ब्रीदवाक्य बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदवाक्यानेच सर्वांना काम करण्यास उत्साह येत होता. आणि आम्ही सर्वजण, सर्व कर्मचारी आम्ही यासाठी झुकून काम करत होतो. कोविड टेस्टिंग लॅबमध्ये जेव्हा मॅन्युअल RNA एक्स्ट्रॅक्शनचं काम घेत होतो त्याच्यासाठी जास्त वेळ लागत होता आणि त्याच्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी नव्हते. त्यावेळेस आपले KTHMचे प्राचार्य डॉक्टर VV गायकवाड सर यांनी आदरणीय सरचिटणीस मॅडम यांना सांगितले की आम्ही बायोटेकचे फायनल इयरचे मुलं देतो, त्यांना याचा अनुभव असतो. आणि त्याला प्रतिसाद देऊन ताईंनी त्यांना सांगितलं की पाठवा. आणि त्यांनी त्यांचे बायोटेक्नॉलॉजीचे एक्सपर्ट डॉक्टर भगत आणि 5 मुलं आमच्या लॅबसाठी दिले आणि त्यांचा खूप फायदा झाला. आणि त्या मुलांनी रात्रंदिवस आजही ते काम करतायत, RNA एक्स्ट्रॅक्शनसाठी मदत करतायत. हे दिलेले इन्स्ट्रुमेंट्स कधीतरी ऑन लोन असल्यामुळे द्यावे लागणार आहे. ही जेव्हा आदरणीय सरचिटणीस मॅडम यांना आणि संचालक मंडळाला समजलं, त्यांनी तत्काळ निर्णय घेतला की हा पूर्ण सेटअप आपण संस्थेमार्फत कायमस्वरूपी पाहिजे. आणि या पुढच्याही काळात असं काही जरी महामारी आली किंवा कोणतीही रोगराई आली, आपण ह्या अशा प्रकारच्या रोगांना चेक करण्यासाठी टेस्टिंग लॅब आपल्या इथे पाहिजे. म्हणून सुमारे 1.25 कोटीचा खर्च करून आपण थर्मो फिशर या कंपनीचे सर्व सेटअप या लॅबसाठी परचेस ऑर्डर दिलेली आहे. आणि एक 8 ते 9 आठवड्यात सदर यंत्र आपल्या लॅबमध्ये असतील. त्यावेळेस आपल्यासाठी ही मोठी बाब असेल, ज्यामध्ये दुसऱ्या सुद्धा चाचण्या घेऊ शकतो. कोविड पेशंटची काळजी घेत असताना काय काय करावं लागतं हे जेव्हा मी स्वतः बघितलं, दिनांक 10 मे 2020 रोजी जेव्हा पहिला पेशंट ICUमध्ये गेला, ते थोडेसे कर्मचारी भीत होते की आपण कसं जायचं त्या पेशंटजवळ. त्यावेळेस डॉक्टर मृणाल पाटील आणि मी स्वतः PPE किट घालून आणि सर्व सेफ्टी गार्ड्स घालून मी स्वतः ICUमध्ये गेलो आणि या पेशंटला कशी ट्रीट करायची याच्या सूचना देऊन आम्ही सर्व वॉर्डमधील प्रत्येक पोलीस पेशंटकडे जाऊन त्यांची चौकशी करून त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. सुमारे 4 तास आम्ही सर्व वॉर्डमध्ये राऊंड घेऊन सर्व स्वच्छतेच्या सूचना, त्यांच्या जेवणाच्या सूचना, त्यांच्या आरोग्यविषयक सूचना असं सर्व आम्ही करत गेलो. आणि त्यांच्या सेवेचा जो आम्हाला आनंद मिळाला तो सर्वात उच्च होता. कारण ह्या पेशंटजवळ बाकीच्या ठिकाणच्या हॉस्पिटलमधल्या जेव्हा कानावर न्यूज येतात त्यांच्याजवळ कोणी जात नाही, त्यांच्यावर लांबूनच गोळ्या
फेकून दिल्या जातात किंवा जेवणाचे ताट असे सरकवले जातात. असं आपल्या डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये झालं नाही पाहिजे, याच्यासाठी आम्ही प्रत्यक्ष जाऊन प्रत्येक रुग्णाच्या जवळ सर्व जाईल त्याच्याकरता सर्व व्यवस्था केली. आणि प्रत्येक दिवशी आदरणीय सरचिटणीस मॅडम प्रत्येक पेशंटशी बोलून त्यांचं काय अजून त्यांना पाहिजे की जेणेकरून त्यांचं मनोबल वाढू शकतं. आम्ही खूप साऱ्या पोलिसांना त्यांच्या ज्या सवयी होत्या धूम्रपानाच्या त्याच्यापासून स्ट्रिक्टली त्यांना बंद केलं. खूप सारे फोन आले की त्यांना हे द्या ते द्या. आम्ही कोणत्याही प्रकारचं धूम्रपान त्यांना करू दिलं नाही. जसं काहींना तंबाखू आणि याची सवय असते, पण त्या सवयीपासून आम्ही सुद्धा दूर ठेवलं. आणि त्यांना चहा न पाजता किंवा कॉफी न देता फक्त जो आयुर्वेदिक काढा आहे, ह्या काढा 3 टाईम देऊन तिथे गरम पाण्याची सोय ठेवली. त्यांना व्यायामाकरता तिथे जागा उपलब्ध करून दिली. त्यांना खेळण्यासाठी कॅरम उपलब्ध करून दिला. आणि जेणेकरून त्यांचं मनोबल उंच राहील. आणि या काळात जर कोविड पॉझिटिव्ह पेशंटची इम्युनिटी पॉवर वाढली तर तो ह्या आजारावर निश्चितच ओव्हरकम करतो आणि त्याच्यावर मात करून बरा होतो. मला जे लक्षात आलं आणि आमच्या सर्व हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना लक्षात आलं की त्यांची जर व्यवस्थित काळजी घेतली आणि त्यांचं मनोधैर्य वाढवलं आणि प्लस प्रशिक्षित आणि आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी जे दिलेली औषधं आहेत त्याचा वापर करून आपण निश्चितच कोविड रुग्णाला बरं करू शकतो. हे डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज हॉस्पिटलने सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्यांच्या जेवणासाठी प्रतिदिन जो 4 टाईमचा मेनू होता त्यात सकाळी काढा, त्याच्यानंतर नाश्त्यामध्ये जो काही रेग्युलर नाश्ता असायचा उपमा, इडली वगैरे हे सगळं पोहे आणि ह्या सर्वांबरोबर 2 प्रकारची फळं, टरबूज, काळे मनुके, ॲपल, नंतर या सर्वांबरोबर काही ड्रायफ्रूट्स आणि दुपारच्या जेवणात भाजी पोळी वरण भात असं. आणि 4 वाजता पुन्हा एकदा त्यांना मोड आलेले कडधान्य आणि त्याचबरोबर काढा आणि एक वास घेण्यासाठी जे 2-3 वेलची आणि अशा प्रकारचे जे काही सुंठ असं करून पुडी त्यांना वास घेण्यासाठी, जेणेकरून त्याने इनहेलिंग करण्यासाठी मदत होईल आणि तो कफ असेल काही असेल ते बरं होऊ शकत होतं. जे काही आयुर्वेदिक प्लस ॲलोपॅथिक अशा सर्व प्रकारचे आम्ही त्यांना दिली. या काळात पोलीस प्रशासनाने अंडी पुरवली, काही दानशूर व्यक्तीने काळे मनुके पुरवले, काहींनी टरबूज घेऊन दिले. अशा प्रकारे सर्वच प्रकारच्या लोकांनी मदत करून आणि ह्या सर्व यंत्रणेवर आदरणीय अमृताताई पवार ह्या खास करून जेवणाच्या अरेंजमेंटवर व्यक्तिशः लक्ष ठेवून होत्या आणि त्यांचा दररोज फीडबॅक असायचा. आणि असं करत करत आजपर्यंत आम्ही जवळजवळ 164 पेशंट्स आमच्याकडे ॲडमिट झाले आणि त्याच्यापैकी जवळजवळ 120-125च्या वरती आम्ही डिस्चार्ज दिलेला आहे. या काळात आम्हाला सर्व अधिकारी डॉक्टर्स यांना मनोबल उंचावण्यासाठी आमच्या आदरणीय सरचिटणीस निलिमाताई पवार मॅडम ह्या दररोज त्यांचं वयोमान म्हणजे 60 पार केलेलं असताना सुद्धा दररोज हॉस्पिटलला 2 तास येऊन बसत होत्या आणि दररोज आम्हाला आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचं डॉक्टर्स नर्सेस यांच्याबरोबर बोलून त्यांचं मनोधैर्य वाढवत होत्या की ज्या प्रकारे इतर ठिकाणी हॉस्पिटल बंद केले गेले कोविडच्या कारणाने, त्याच वेळेस आपल्याला काय करायचं आहे आणि आपल्याला कशी चांगली सेवा द्यायची आहे यासाठी आदरणीय पवार मॅडम आमचं मनोबल वाढवत होत्या आणि आजही वाढवत आहेत. अशा प्रकारे आपण कोविडवर लस नसतानाही आपल्या चांगल्या प्रकारच्या सेवेमुळे आपण लस बनून ह्या सर्व पोलीस कर्मचारी जे कोविड पॉझिटिव्ह होते अशा प्रकारे त्यांना सेवा देऊन एक प्रकारची लस देऊन आणि त्यांना बरं केलेलं आहे. याचा जो
अनुभव आणि जो आनंद आहे तो आत्तापर्यंतच्या माझ्या आयुष्यातील सर्वोच्च आनंद आहे असं मी मानतो आणि ते समाधान आहे. मी जेव्हा स्वतः PPE किट घालून डॉक्टर नसतानाही रुग्णांच्या सेवेसाठी वॉर्डमध्ये गेलो, त्यावेळेस त्या रुग्णांची विचारपूस केली, त्यावेळेस त्यांना आधार दिला, त्यावेळेस त्यांच्या जेवणाची खाण्यापिण्याची व्यवस्था बघितली, स्वच्छतेची व्यवस्था स्वतः जाऊन बघितली, प्रत्येक बेडवर बोललो. अशा प्रकारे त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्याशी त्यांचं मनोबल वाढवणं, याच्यात जे समाधान मिळालं ते आत्तापर्यंत मला कोणत्याही कामात मिळालं नाही. कारण कोविड पॉझिटिव्ह पेशंट बद्दल आता जे काही चाललं होतं त्यांच्यापासून दूर राहणं, त्यांच्यापासून त्यांची अवहेलना जी होत होती समाजात, जी काही अज्ञानामुळे होत होती, अशा प्रकारे आम्ही त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या मनोबल वाढवण्याचा जो आम्ही प्रयत्न केला त्याच्यात सर्वोच्च आनंद मिळाला. मला असं वाटतं आपण सेवाभावी वृत्तीने जर काम केलं तर आपल्याला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. फक्त आपला आत्मविश्वास आणि आपलं कष्ट करण्याची वृत्ती कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी पुरेशी असते असं मला वाटतं. आणि कोविड-19 हा जो काळ, लॉकडाऊनचा काळ आहे, आपण सर्व भारतीयांनी आणि विशेषतः सर्व विद्यार्थ्यांनी जी आपल्याला एक चॅलेंज आलेलं आहे समोर, ती आपण एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघितलं पाहिजे. आणि जर आपण ह्या संधीचा चांगल्या अर्थाने फायदा करून घेतला तर आज आपण पुन्हा एक नवीन महाशक्ती बनवण्यास आपण कष्ट करण्यास सुरुवात केली तर कोणत्याही प्रकारच्या संकटाला आपण सामोरं जाऊ शकतो असं मला वाटतं. आणि ह्या मिळालेल्या 2-2.5 महिन्याच्या अनुभवातून माझ्या आयुष्यात मी नक्कीच काहीच अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करेल असं मला वाटतं. मी डॉक्टर नसल्यामुळे त्या कोविड पेशंटला कोणती औषधं दिली आणि काय दिली हे सांगू शकत नाही, पण जे काही आम्ही त्यांच्या औषधांबरोबर जी सेवा केली ती त्या सगळ्या औषधांना बरं करण्यास, औषधांबरोबर बरं करण्यास, पेशंटला बरं करण्यास उपयुक्त ठरली असं मला निश्चितच वाटतं. आणि आपण सर्वांनी कोविड-19 पेशंटची चांगल्या प्रकारे काळजी घेतली आणि त्यांचं मनोधैर्य वाढवलं तर कदाचित त्यांची इम्युनिटी पॉवर वाढते असं मला दिसून आलं. आणि आपल्या डॉक्टर वसंतराव पवार साहेबांच्या प्रेरणेने जे त्यांच्या नावाने जे हॉस्पिटल उभं केलं आहे त्या हॉस्पिटलला आणि या सर्व रुग्णांची सेवा करण्याची संधी मिळाली. आपण त्यांच्या इतकं काम तर नाही करू शकत, पण त्यांच्या नावाला शुभेच्छा असं काम आपल्याकडून होतं आहे आणि ते आदरणीय निलिमाताई पवार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली होतं आहे याचा मला अभिमान वाटतो. आणि आम्ही त्याच्यात एक सेवक म्हणून सेवा देत आहोत याचाही निश्चितच आनंद होतो. मी ह्या सर्व उपक्रमाला, सिडको महाविद्यालयाच्या उपक्रमाला या निमित्ताने शुभेच्छा देतो. आणि त्यांनी एक चांगली चळवळ आणि उपक्रम सुरू केला आहे त्याला शुभेच्छा देतो. मला इथे थोडंसं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांना या संकटातून लवकर मुक्त हो अशी प्रार्थना करतो. आणि आपण सर्वांनी जे घरी राहून सर्व सुरक्षित राहिले असंच प्रकारे यापुढेही घरी राहून सुरक्षित राहावं अशी इच्छा व्यक्त करतो. आणि मला जी बोलण्याची संधी दिली आहे त्याबद्दल धन्यवाद मानतो. धन्यवाद. मी डॉक्टर अमोल हरिदास काटेगावकर आजच्या दुसऱ्या सत्राबद्दल आभार प्रदर्शन व्यक्त करण्यासाठी आपणासमोर आलेलो आहे. आज दुसऱ्या सत्रामध्ये माननीय डॉक्टर नानासाहेब पाटील सरांनी मराठा विद्याप्रसारक समाज संचलित डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेजचा कोविड-19च्या संकटातून बाहेर पडण्यासाठी केलेल्या विविध कामांचा विस्तृत आढावा आपणास सर्वांना दिला. सरांनी आपले नाना विविध अनुभव आपल्यासोबत शेअर केले. मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या माननीय सरचिटणीस श्रीमती निलिमाताई पवार मॅडम, डॉक्टर मृणाल पाटील मॅडम तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्व कर्मचारी वर्ग यांच्या कार्याचा
विस्तृत अहवाल आपणास सादर केला. कोविडच्या अचानक आलेल्या संकटामुळे एक सामाजिक जाणीवेतून आपल्या माननीय संस्थेने केलेल्या कार्याचा उल्लेख सरांनी येथे केला. राज्य शासनासोबत सरांनी केलेल्या संस्थेच्या विविध गोष्टींचा उल्लेख देखील इथे केला. डॉक्टर नानासाहेब पाटील सरांनी त्यांच्या कार्यबाहुल्यातून दिलेल्या वेळ काढून आम्हाला या वेबिनार सिरीजसाठी दिलेल्या सहकार्याबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर JD सोनखासकर मॅडम यांच्या वतीने मनपूर्वक आभार. सर्वांचे आभार. धन्यवाद.